Hello everyone, welcome to the second lecture of the topic kinetic theory of gases and radiation. So let's start with the topic. Yes, फर्स्ट लेक्चर जे झालं होतं त्याचं रिकॅप, त्याचे हायलाइट्स आपण इथं पहिलं डिस्कस करणार आहे बिफोर जम्पिंग ऑन टू द ॲक्च्युअल लेक्चर नंबर 2. सो पहिल्या लेक्चरमध्ये काल जे झालेलं लेक्चर त्याच्यामध्ये आपण हे काही पॉईंट्स डिस्कस केलेले, ते एकदा क्विकली आय विल टेल यू ऑल दोज पॉईंट्स इन शॉर्ट. प्रेशर इक्वेशन मी जस्ट 1-2च मिनटं घेणार आहे, पूर्ण लेक्चर ह्याच्यावर नाही आहे. प्रेशर इक्वेशनचे आपण वेगवेगळे फॉर्म्स बघितले, अख्खं प्रेशर डेरिवेशन बघितलं आणि डेरिवेशन करताना आपण शेवटी असा फॉर्म्युला बनवला आहे 1/3 NmCRms²/V. हा ह्याचा पहिला फॉर्मॅट होता. मग n × m ला आपण मास ऑफ द गॅस म्हणू शकतो, म्हणून ह्याचा दुसरा फॉर्मॅट काय बनतो 1/3 mCRms²/V. आणि तिसरा फॉर्मॅट जो आहे तो मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी असल्यामुळे 1/3 ρCRms². हे झालं 3 इक्वेशन्स. आता मी तुम्हाला काल होमवर्कसाठी 2 का 3 प्रॉब्लेम दिलेले, ते तुम्ही केले आहेत का? सगळ्यांनी केले आहेत का ते प्रॉब्लेम्स? ते प्रॉब्लेम्स तुम्ही करणं एक्सपेक्टेड होतं, ठीक आहे. सो ते प्रॉब्लेम्स तुम्ही केले असतील तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये. काही डाऊट आले असतील तर कमेंटमध्ये सांगा की हां या क्वेश्चनमधले नाही कळालं तर प्लीज एक्सप्लेन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सॉल्ड एक्झाम्पल घेईन, नाहीतर आपण ते डाऊट सेशनमध्ये तुम्ही नंतर विचारू शकता, जसं या वीकमध्ये फिजिक्सचं डाऊट सेशन असणार आहे शेवटी. सो दीज वर द प्रेशर इक्वेशन्स. बट विथ दिस एक महत्त्वाचा इक्वेशन होता आयडियल गॅस इक्वेशनवरून आलेला, तो होता PV = nRT. सो nRT/V. nRT/V इज प्रेशर. सो दीज आर 4 प्रेशर इक्वेशन, वेरियस फॉर्म्स. कॉन्सेप्ट ऑफ CRMS काय आहे? हे CRMS तर एखाद्या बॉक्समध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतील, प्रत्येक C1 C2 C3 C4 इकडे तिकडे चालले असतील, तर त्या सगळ्यांची ॲव्हरेज वेलॉसिटी एक असते की सगळ्यांची ॲडिशन अपॉन n. दुसरी असती मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मीन स्क्वेअर म्हणजे ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर वेलॉसिटीज. आणि तिसरी असती रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. म्हणजे काय रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय की सगळ्या मॉलिक्युल्सच्या स्क्वेअर्स करायचे, C1² C3² C4² अप टू CN² अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जेवढे मॉलिक्युल्स डिवाइड करा आणि शेवटी स्क्वेअर रूट घ्या. दिस इज कॉल्ड एज CRMS और रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. CRMSचा टेम्परेचरवर काय डिपेंडन्स, तर आपण फॉर्म्युला बघितला ह्याचा. CRMSचा फॉर्म्युला काय आलेला इज इक्वल टू √3RT/m0. m0 असतं कोणत्या गॅसच्या स्पीडबद्दल बोलतो, त्या गॅसचं मॉलिक्युलर वेट. कधी पण लक्षात ठेवा, मोलर मास मॉलिक्युलर वेट हे ग्रॅममध्ये असतं, कधी पण ग्रॅममध्ये. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा 2 ग्रॅम आहे, नायट्रोजनचा 28 ग्रॅम आहे, ऑक्सिजनचा 32 ग्रॅम आहे. ते kgमध्ये कधीच नसू शकतं, ठीक आहे, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक केमिस्ट्रीचा तुम्हाला जे बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री शिकवलं असेल फर्स्ट 11वीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही शिकलाय हे मोलार मास काय असतं. सो हे मोलार मास ग्रॅममध्ये असतं, त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करून किलोग्रॅम करावंच लागतं, त्याशिवाय सॉल्व्ह करू शकत नाही आपण. हे R आणि T कॉन्स्टंट आणि हा टेम्परेचर असतो. सो CRMSचं टेम्परेचर बरोबरचं रिलेशन असं होतं. सो आपण बघितलेलं खूप सारे क्वेश्चन्स असे होते की ह्याला डबल करायचं त्याला 4 टाइम्स करावं लागेल, ह्याला ट्रिपल करायचं त्याला 9 टाइम्स करावं लागेल अँड सो ऑन. ऑल दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स वी हॅव सॉल्व. बट याच्यात एक महत्त्वाची गोष्ट काय होती की हा असला पाहिजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे केल्विनमधला टेम्परेचर, डिग्री सेल्सिअसमधला चालणार नाही. हा टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमधला चालत नाही, हा असला पाहिजे केल्विनमधला, राईट. त्यानंतर CRMS आणि स्पीड ऑफ साऊंडमध्ये काय रिलेशन आहे, तर वी हॅव सीन दॅट CRMS आणि स्पीड ऑफ साऊंडमध्ये सगळंच गोष्टी सेम आहेत एक्सेप्ट पहिल्याकडे 3 आहे, RMS वाल्याकडे 3 कॉन्स्टंट आहे, ह्याच्याकडे गामा कॉन्स्टंट आहे. हा जो गामा असतो ना, हा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणतो आपण ह्याला. आणि हा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट आता आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. सो 3 मोठा असतो कधी पण ॲडियाबॅटिक कॉन्स्टंटपेक्षा, आपण बघू आज. सो त्यामुळे RMS स्पीड कधी पण साऊंडपेक्षा जास्त असते, बट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑलमोस्ट सेम असतो. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड दोघांचा सेम असतो. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये लेसनमधनं काय काय डिलीट केलं आहे ते मी तुम्हाला एकदा सांगतो. तुम्ही जर काही पेज नंबर 1 म्हणजे जो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा लेसन आहे त्याचा पेज नंबर 1 म्हणजे 56 पेज नंबर आहे टेक्स्टबुकमधला, तो ओपन केला तर त्याच्यामधनं 3.2 जो आहे तो अख्खा डिलीट केला आहे. 3.2 अख्खा बिहेवियर ऑफ गॅसपासून खाली आणि वरच्या पेजवरती ते 3.3 डिलीट केला आहे. आयडियल गॅस डिलीट केले, रिअल गॅस डिलीट केलं आहे. मीन फ्री पाथ डिलीट केलं आहे, मीन फ्री पाथ 3.4 डिलीट केला आहे. मीन फ्री पाथचा खालचा आणि पूर्ण समोरचा पॅरेग्राफ त्या फॉर्म्युलापर्यंत, लॅम्बडाचा एक फॉर्म्युला दिसतोय का समोर, लॅम्बडा = 1/√2, तो सगळा डिलीट केला आहे.
त्यानंतर डायरेक्ट आहे इथे सगळे बॉक्सेस डिलीट केले आहेत. जे काही तुम्हाला मध्ये बॉक्सेस दिसतील, डू यू नो, कॅन यू रिकॉल अँड ऑल दोज बॉक्सेस जे मध्ये मध्ये आहेत, तर त्याच्यातले कोणते कोणते बॉक्सेस आपल्या कामाचे आहेत. तर सॉल्ड एक्झाम्पल्स, सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स जे नॉन डिलीटेड कॉन्टेंटवरती आहेत, सॉल्ड एक्झाम्पल्स आणि रिमेंबर दिस आणि सॉल्ड एक्झाम्पल हेच बॉक्सेस आपल्या कामाचे आहेत. बाकीचे बॉक्सेस जे आहेत ना, डू यू नो किंवा अजून कुठला बॉक्स आहे बाबा, इथे बघा, इथे अजून एक बॉक्स आहे कॅन यू रिकॉल, अजून एक बॉक्स आहे कॅन यू टेल, हे आपल्याला काही कामाचे नाही आहेत ॲज फार एज दिस इयर पोर्शन इज कन्सर्न. ते सगळं नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे, डिलीटेड आहे महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसप्रमाणे. त्यामुळे CETमध्ये पण त्या क्वेश्चन्स, त्या बेसिसवरती क्वेश्चन येणार नाही आहेत. ओके, सो लक्षात ठेवा डिलीटेड पार्ट काय, 3.2, 3.3, 3.4. आणि नंतर तुम्ही जर काही पुढे जाल तर पेज नंबर 61 वरती 3.8 इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आणि त्याचे सब पॉईंट्स 3.81, 3.82 सगळंच. ऑब्व्हियसली 3.8 डिलीट केलं तर सब पॉईंट्स डिलीटच होणार आहेत. सो 3.8 अख्खा पेज 61 पेज नंबर अख्खा आणि 62 पेज नंबरवरती पण 3.9 चालू होण्याच्या आधीपर्यंत सगळं डिलीटेड आहे. आता डिलीटेड आहे, जे डिलीटेड आहे 3.2, 3.3, 3.4 ते काय आपण कवर करणार नाही आहे. बट 3.8 जो पार्ट आहे ना, तो कवर करावा लागेल. थोडासा त्याच्यातला आयडिया असला पाहिजे. आणखी 3.9 आणि त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो समजण्यासाठी आपल्याला हा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, व्हॉट इज 3.8 इक्विपार्टिशन एनर्जी काय आहे. सो पहिलं आपण आजचं लेक्चर स्टार्ट करताना एक गोष्ट क्लिअर करूयात की इवन दो हा डिलीटेड आहे ना, आपल्याला त्याचं काही नोट्स वगैरे बनवून किंवा आपल्याला त्याचं खूप बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर नाही करायचं आहे. फक्त समजून घ्यायचं आहे. महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तर नोट्समध्ये उतरवून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती खूप क्वेश्चन्स, इनफॅक्ट एकही क्वेश्चन त्याच्यावरती बनणार नाही आहेत, बट त्या गोष्टीवरती पुढची गोष्ट बेस्ड आहे. सो ती समजण्यासाठी हे समजलं पाहिजे. नाही तर तुम्हाला ते फक्त लक्षात ठेवण्यासारखं फील येईल, कळणार नाही काय होतं चालू. ठीक आहे, सो इथे तुम्ही गोष्टी समजाल आणि वन्स यू अंडरस्टँड इट, पुढे आपल्याला मोनो, डाय, ट्राय, पॉली ॲटॉमिक गॅसेसचे डिग्रीज ऑफ फ्रीडम काढता, त्यांचे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट्स काढता येतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड लेक्चर ऑफ KTG रेडिएशन विथ 3.8 दॅट इज इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, सो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आणि डिग्री ऑफ फ्रीडम दोन्हीही पॉईंट स्टेट बोर्ड सिलेबसमधनं डिलीटेड आहेत. सो हे आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे. बट का करतोय आपण, तर आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, तर पुढे जाऊन गोष्टी समजतील. हेच आपण इग्नोर मारलं तर पुढच्या गोष्टी आपल्याला रटाव्या लागतील की हे असं असतं, हे असं असतं. ते तसं करायचं नाही, आपल्याला अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची. सो आपण हे शिकून घेऊयात. एकदा अर्थ कळाला की मग नंतर हे लक्षात नाही राहिलं, मिनिंग समजलं असेल तरी इनफ आहे. बोर्डमध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारणार नाही की डिग्री ऑफ फ्रीडमचं डेफिनेशन सांगा किंवा व्हॉट इज द लॉ ऑफ काही विचारणार नाही. ठीक आहे, सो बिलकुल इग्नोर मारा. हे तुम्ही फक्त समजण्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्ष द्या. 2 मिनिटाचा फक्त पॉईंट आहे. व्हॉट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. पहिली गोष्ट, आयडियल गॅसेस जे असतात ना, तर आयडियल गॅसेस असे गॅसेस असतात की त्यांच्यामध्ये मॉलिक्यूल जे असतो ना, जो मॉलिक्यूल एकटा, तो मॉलिक्यूल जो असतो तो एक स्फेरिकल शेपचा बॉल असतो. ठीक आहे, स्फेरिकल शेपचा बॉल असतो. म्हणजे जर मी एखादा डायॲटॉमिक गॅस घेतला, डायॲटॉमिक म्हणजे O2 सारखा, तर तो डायॲटॉमिक गॅसमध्ये काय प्रॉब्लेम असेल की त्याच्यामध्ये एक स्फिअर नसेलच. जसा आपण हिलियमचा घेतला, हिलियमचा एक स्फिअर असेल. डायॲटॉमिकमध्ये काय असेल, 2 स्फिअर कनेक्टेड विथ अ बॉन्ड. सो आयडियल गॅस, आयडियली आपण काय म्हणतो, आयडियल गॅसमध्ये आपण काय शिकलोय की बाबा कायनेटिक एनर्जी ऑफ आयडियल गॅस असते 3/2 kBT. आठवते का, पर मॉलिक्यूलची, एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी 3/2 kBT असते. याचा फॉर्म्युला काल झाला आहे 3/2 kBT. हा जो 3/2 kBT आहे, तर लॉ ऑफ इक्विपार्टिशन काय म्हणतोय की जर आयडियल गॅस आहे, जर नाही असतोच आयडियल गॅस, तर आयडियल गॅसकडे एका मॉलिक्यूलकडे एवढी एनर्जी असते ना, तर हा मॉलिक्यूल कोणत्या कोणत्या डिरेक्शनमध्ये जाऊ शकतो, तो कोणत्या कोणत्या डिग्रीमध्ये फ्रीडम आहे, त्याला कोणत्या कोणत्या डिरेक्शनमध्ये तो जाऊ शकतो. तर तो एक्स डिरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतो, वेलॉसिटी VX. तो वाय डिरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतो, वेलॉसिटी VY नी. आणि तो झेड डिरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतो, वेलॉसिटी VZ नी. आणि लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असं म्हणतं की ॲव्हरेज आउट जर काही आपण केलं तर ही एनर्जी तिन्ही ॲक्सिसच्या अलॉंग इक्वली डिस्ट्रीब्युटेड असते. तुम्ही म्हणाल असं असं का, मग जर तुम्ही म्हणत असाल असं का, तर विचार करणं, एका डिरेक्शनमध्ये जास्त एनर्जी डिस्ट्रीब्युटेड असेल तर काय होईल, एका डिरेक्शनवाला मोशन जास्त राहील ना. पण गॅस असं नाही, गॅस सगळीकडे ऑलमोस्ट इव्हनली मूव्ह होत असतो. सो असं म्हणता येईल 10,000 नाही 3,000 मॉलिक्यूलमधले 1,000 मॉलिक्यूल जास्त करून एक्सच्या अलॉंग चाललेत,
1000 वायच्या लॉंग चालेत, 1000 झेडच्या लॉंग चालेत. सो इफेक्टिव्हली आपल्याला मोशन ऑर्गनाइज्ड वाटतं, मोशन एका डिरेक्शनमध्ये जाताना दिसत नाहीये. सो लॉ ऑफ इक्विपार्टिशन तेच म्हणतोय की एनर्जी तिन्ही ॲक्सिसच्या लॉंग इक्वली डिस्ट्रीब्युटेड असते. सो मी असं म्हणू शकतो का की प्रत्येक डिग्रीसाठी, प्रत्येक डिग्री, ह्याला आपण डिग्री म्हणतोय, किती डिग्रीज आहे त्याला मूव्हमेंटच्या, 3 डिग्रीज आहेत. एक एक्सच्या लॉंगची डिग्री, एक वायच्या आणि एक झेडच्या. तर तिन्ही डिग्रीजना त्यांनी इक्वली डिस्ट्रीब्यूट करून दिला आहे. हा 3 कशामुळे आहे, इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेली एनर्जी. ह्याचा अर्थ असं म्हणू शकतो का मी की एक्सच्या लॉंग एवढी एनर्जी मिळत असेल त्या मॉलिक्यूलला, एका मॉलिक्यूलला, एक्स डिरेक्शनच्या लॉंग, वाय डिरेक्शनच्या लॉंग एवढीच मिळत असेल, हाफ केबीटी आणि झेडच्या लॉंग पण हाफ केबीटी मिळत असेल. सो दिस इज सिम्पली लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. सो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट जेवढी काही एनर्जी आहे ना, ती एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होते प्रत्येक डिग्रीजमध्ये. जेवढ्या डिग्री असतील, तुम्हाला वाटतंय 3च डिग्री असतात, नाही, आपण आता आयडियली बघतोय, पण पुढे जाऊन ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युल्स एकटे गोल नसतात. ऑक्सिजन 2 असतो, नंतर कार्बन डायऑक्साईड 3 असतो, मिथेन तर 4 असतो, बरोबर ना. सो कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल्स होणार आहेत, त्यावेळेस कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स बनले की डिग्रीज ऑफ फ्रीडम अजून वाढणार आहेत. आत्ता सध्या एकच स्फिअर आहे आणि एखाद्या रूममध्ये समजा इमॅजिन करा एक मस्तपैकी सोप बबल मूव्ह होतोय, तर तो सोप बबल काय करू शकतो, एकतर एक्स, वाय आणि झेडच्या लॉंग मूव्ह होऊ शकतो. म्हणजे सोप बबल म्हणजे एक पार्टिकल सारखा अज्युम करा. तो फक्त 3च गोष्टी करू शकतो, वाय आणि झेड. तो व्हायब्रेट नाही होऊ शकत. तुम्ही म्हणाल सर व्हायब्रेट का नाही होणार तो, तर व्हायब्रेट तो का नाही होऊ शकत, कारण की व्हायब्रेशन होण्यासाठी देअर शुड बी समवन विच इज पुशिंग इट टुवर्ड्स मीन पोझिशन. कोणीतरी त्याला रिस्टोरिंग फोर्स द्यायला पाहिजे ना. पेंडुलम का ऑसिलेट होतो, कारण की स्ट्रिंग अशी झाली ना की वेटचा एक कॉम्पोनंट त्याला आत ओढत असतो, मग तो 0 होऊन जातो, मग परत तिकडे जातो तर वेटचा परत एक कॉम्पोनंट आत ओढतो. सो तो ऑसिलेट होत राहतो. स्प्रिंग मासमध्ये मास पुढे मागे का होतं, स्प्रिंग ओढली गेली की स्प्रिंग त्याला मागे ओढते, मग तो परत मागे जातो. इक्विलिब्रियमला आले की 0 फोर्स होतो, बट बिकॉज ऑफ इनर्शिया तो पुढे पुढे जातो. स्प्रिंग होती कॉम्प्रेस, परत स्प्रिंग त्याला बाहेर ढकलते. सो दॅट इज कॉल्ड एज समवन इज गिव्हिंग द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. इनर्शिया असतो. ह्या मॉलिक्यूलमध्ये कोण त्याला आतमध्ये ओढणार आहे, तो तर फ्री मॉलिक्यूल आहे, तो फ्री आहे, तो जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो. त्याच्यावरती नो नेट फोर्स इज ॲक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट. इवन ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेग्लिजिबल असतो. सो म्हणूनच तर तो बघा, इथं या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे डिलीट करून काय झालंय मला माहीत नाही, पण डिलीट केले म्हणून मला हे गोष्टी आता सांगताना थोडंसं डिफिकल्ट जात आहे की जर मॉलिक्यूल 2 कोलिजनमध्ये जेव्हा मॉलिक्यूल मूव्ह होतो ना, तो मॉलिक्यूल स्ट्रेट पाथवरून मूव्ह होत असतो, लक्षात ठेवा. आणि याला म्हणतात फ्री पाथ. आणि म्हणून मीन फ्री पाथ ॲक्च्युली मला सांगणं गरजेचं होतं, बट ठीक आहे, आता एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. जस्ट इथे मी क्लिअर करतो तुम्हाला की फ्री पाथ काय असतो. फ्री पाथ त्याला नाव का पडलं, तर मॉलिक्यूल एका मॉलिक्यूल धडकला. पहिली गोष्ट तर धडकणं हा कॉन्सेप्ट आपण डेरिव्हेशनमध्ये बघितलं की नेग्लिजिबल असतो, बट रियालिटीमध्ये आपल्याला माहिती धडकतात ते. सो जेव्हा ते 2 कोलिजनमध्ये धडकून जातात ना, तर 2 कोलिजनच्या मध्ये ते स्ट्रेट पाथमध्ये जाऊ शकतात. सो त्यामुळे सिंगल ॲटमवाला जो मॉलिक्यूल असतो, हिलियम, निऑन, झेनॉन, सगळे इनर्ट गॅसेस सिंगल ॲटमवाले असतात. मोनो ॲटॉमिक म्हणतो यांना आपण, आयडियल गॅसेस. या गॅसेससाठी फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन मोशनमधल्याच वेलॉसिटीज पॉसिबल असतात, म्हणून 3च त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. बट आपण बघूयात आता डिग्रीज ऑफ फ्रीडम बाकी गॅसेसला किती असतात. लेट्स मूव्ह टू डाय ॲटॉमिक, ट्राय ॲटॉमिक या सगळ्या गॅसेसकडे जाऊ आणि त्यांना मग एनर्जी बघू कशी त्यांच्यामध्ये एनर्जी डिस्ट्रीब्युटेड आहे. बघा, नीट लक्ष द्या. आपण बघितलं मोनो ॲटॉमिक गॅस. काय बघितलं आपण, मोनो ॲटॉमिक. हेलियमचं एक्झाम्पल घेतलं, ॲटॉमिक, आणि त्यात बघितलं की 3च डिग्रीज ऑफ फ्रीडम होते. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती होते, 3. आणि ते 3ही डिग्रीज ऑफ फ्रीडम एका पर्टिक्युलर एनर्जी टाईपला मिळालेले, त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशनला. ट्रान्सलेशन मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन पॉसिबल नाही आहे. व्हायब्रेशन आहे का पॉसिबल, नो, व्हायब्रेशन इज नॉट पॉसिबल. व्हायब्रेशनला कोणीतरी इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असला पाहिजे. रोटेशन पॉसिबल आहे का, रोटेशनही पॉसिबल नाही. तुम्ही म्हणाल सर रोटेशन तरी पॉसिबल पाहिजे ना, रोटेशनही पॉसिबल नाही. जरी तो छोटासा डॉट, स्फिअर, ॲटम गोल फिरायला लागला ना ॲक्सिसच्या अबाउट, तो असा तर नाही फिरू शकणार. असा का नाही फिरू शकणार, कारण की अगेन सेंट्रिपिटल फोर्स त्याला कोणी देऊ शकत नाही. तर फिरला तर तो जागेवर फिरेल, आणि जागेवर फिरला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम पॉईंट ॲक्सिस 0 राहणार आहे. पार्टिकल मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज 0. सो त्याचा रोटेशनल मोशनमध्ये पण रोटेशनल त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम नसणार आहे. आता बघा तुम्हाला हे फारसं नसेल कळालं, मला समजतंय, पण तुम्हाला आता कधी कळेल हे, जेव्हा आपण डायकडे जाऊ. डाय ॲटॉमिक जर काही गॅस असेल जसं की ऑक्सिजन O2,
एक ॲटम, मध्ये मोठा बॉन्ड आणि दुसरा ॲटम. ओके, सो लेट्स कन्सिडर अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. डायॲटॉमिक मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, N2Cl2 किंवा जे कोणी H2 टाईप ज्याच्यामध्ये 2 ॲटम्स असतात त्याला आपण डायॲटॉमिक म्हणतो. डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये काय असतं बघा, तर हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल जो आहे तो अलॉंग एक्स मूव्ह करू शकतो, अलॉंग वाय मूव्ह करू शकतो, अलॉंग झेड मूव्ह करू शकतो. सो ट्रान्सलेशन तर त्याच्याकडे 3 राहणारच आहेत ऑब्व्हियसली, आणखी तो गॅसियस स्टेटमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो. बट सीन आहे इथे की तो रोटेट पण होऊ शकतो. मोनो रोटेट होऊ शकतो का, तर होऊ शकतो, बट मोमेंट ऑफ इनर्शिया 0 आहे त्याचा, कारण की मोनोमध्ये रोटेशन झालं जरी तर रेडियस 0 राहणार आहे. बट डायमध्ये असं नाही आहे. डायमध्ये या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होऊ शकतो, तो या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होऊ शकतो. बट प्रॉब्लेम आहे की तो या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट नाही होऊ शकत. झाला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येईल. सो डायॲटॉमिकला बघा, मी एक्सप्लेन करतो, इथं 3D व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इमॅजिन करा 2 एंड पॉईंट्सला 2 ॲटम्स आहेत आणि ह्यामध्ये बॉन्ड आहे. तर असं रोटेशन पॉसिबल आहे बरोबर, म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस बरोबरचं. एक रोटेशन तुमच्याकडे येणाऱ्या ॲक्सिस बरोबर पॉसिबल आहे असं वालं. बट जी आडवी ॲक्सिस आहे त्याचं रोटेशन जे आहे ते रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 राहणार आहे, कारण की हा आणि हा ॲटम दोघं पण ॲक्सिसवर लाय करतील. सो त्यामुळे डायॲटॉमिक असेल तर रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम 2च पॉसिबल आहेत. आता व्हायब्रेशनलचं काय, तर व्हायब्रेशनलमध्ये आपण नॉर्मली व्हायब्रेशनल आपण डायरेक्टली कमेंट नाही करत. व्हायब्रेशनलचे मोड्स दिले जातात तुम्हाला. जेव्हा आपण एखादा ॲटम असेल तर तुम्हाला व्हायब्रेशनलचे मोड दिले जातील. समजा हा ॲटम जो आहे हा व्हायब्रेट होतोय का नाही होत आपण डायरेक्टली कमेंट नाही करणार की ऑक्सिजन होतो, नायट्रोजन होत नाही, असं नसतं. ठीक आहे. सो आपल्याला सांगतील ते की हा रिजिड आहे का हा फ्लेक्सिबल आहे. समजा तो रिजिड असेल, त्याचे बॉन्ड एकदम रिजिड असेल तर तो व्हायब्रेट नाही होणार. सो त्यामुळे रिजिड असेल तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम नसतात रिजिड असेल तर. नॉन रिजिड असेल तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. बट व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असेल का नसेल हे क्वेश्चनमध्ये दिलं असेल. ठीक आहे. सो त्याच्याबद्दल मी इथे काही लिहित नाही, बट क्वेश्चनमध्ये काय दिलं असेल आणि त्याच्यावरनं हे कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चनमध्ये दिलं असेल की हा नॉन रिजिड आहे, फ्लेक्सिबल आहे आणि म्हणतील इट इज व्हायब्रेटिंग इन 1 मोड. तो कितीमध्ये व्हायब्रेट होतो, 1 मोडमध्ये. आता जेव्हा एखादा SHM आपण पुढे जाऊन शिकणार आहे ऑसिलेशन्स, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे की जर एका मोडमध्ये पार्टिकल ऑसिलेट होत असेल ना तर त्याच्याकडे एक नाही 2 एनर्जीज असतात. एक असते कायनेटिक, एक असते पोटेन्शियल. सो एक मोड इज ॲज गुड ॲज हॅव्हिंग 2 डिफरंट एनर्जीज. म्हणून मी एका मोडला 2 डिग्री ऑफ फ्रीडम लिहू शकतो एका मोडला. सो समजा डायॲटॉमिक रिजिड आहे तर रिजिडला मला इथे लिहायची काही गरज नाही, रिजिड तो व्हायब्रेटच होत नाही. बट समजा नॉन रिजिड असेल तर 3, 2 आणि 2 बनेल. 2 कसं काय सर, तर एक मोड म्हणजे 2 डिग्री ऑफ फ्रीडम असतं, कारण की एका व्हायब्रेशनमध्ये एका मोडमध्ये त्याच्याकडे 2 एनर्जीज पॉसिबल असतात. तसंच ट्राय, पॉली अशा खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. पण तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडमचा फील आला आहे का बघा नीट. मी तुम्हाला ट्रायसाठी करून दाखवतो आता. ट्राय ॲटॉमिकमध्ये पण आता तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही आहे काय ट्राय ॲटॉमिक, बट जस्ट तुम्हाला मिनिंग समजलं तुम्ही काही पण करू शकता. आता ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल समजा असेल, ट्राय ॲटॉमिकमध्ये 2 चान्स आहेत. एक आहे लिनियर. लिनियर म्हणजे काय की तिन्ही ॲटम्स एकाच लाईनमध्ये कोलिनियर आहेत, जसे की कार्बन डायऑक्साईड CO2 जो असतो ना तो लिनियर मॉलिक्यूल आहे, 180 डिग्री अँगल असतो. सो लिनियर असेल तर त्याच्याकडे 3 डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशन तर राहणारच, ट्रान्सलेशन 3च राहणार. रोटेशन 2च राहणार. का 2 राहणार, तर ह्याच्यामध्ये पण लिनियर आहे, एक स्ट्रेट लाईन आहे. सो हे रोटेशन बघा, हे रोटेशन दिसेल म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, तुमच्याकडे येणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. बट जी ही ॲक्सिस ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया नसेल, कारण की ते तिन्ही ॲटम्स त्या ॲक्सिसवर लाय करतील ना. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 बनेल. सो 2च. आणि व्हायब्रेशनलसाठी माहीत नाही मोड काय आहेत. समजा हे दोघं व्हायब्रेट होत आहेत का हे दोघं व्हायब्रेट होतात माहीत नाही. सो ते मोड्स देतील, जेवढे मोड्स त्याला मी 2F करणार. सो मी 2F लिहून टाकतो, वेर F इज वॉट, F आहे मोड. मोडबद्दल क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते, आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं. सो 3 आणि 2. जर नॉन लिनियर असेल तर काय, नॉन लिनियर असेल म्हणजे काय, जसं की वॉटर मॉलिक्यूल एका लाईनवरती नाही आहेत, अँगल असतो सर्टन. सो हा जो नॉन लिनियर ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, ट्राय ॲटॉमिकमधला नॉन लिनियर आहे, तर 3 डिग्री ऑफ ट्रान्सलेशन असणार आहे. तो अख्खा मॉलिक्यूल पुढे मागे आणि वरती खाली जाऊ शकतो. बट त्याच्यामध्ये रोटेशन 3ही पॉसिबल असतात. बघा हा आहे वॉटर मॉलिक्यूल, हा एक आणि हा एक बॉन्ड आहे. ठीक आहे. तर तो अलॉंग तुमच्याकडे येणारा ॲक्सिस रोटेट होऊ शकतो, अलॉंग तो वर्टिकल ॲक्सिस रोटेट होऊ शकतो असा, आणि तो आडव्या ॲक्सिसच्या अलॉंग पण रोटेट होऊ शकतो असा.
सो तिन्ही रोटेशन्समध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. सो रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 राहणार आहेत त्याला. परत एकदा सांगतो, व्हायब्रेशनलचं माहीत नसतं, डिग्रीज ऑफ फ्रीडम मोड्स ऑफ व्हायब्रेशन देतील तर त्याला 2F करून टाकायचं. इथं मी F लेटर अवॉइड करतो मुद्दामून, मी हे कट करून F लेटर अवॉइड करतो, मी त्याला M लेटर करून टाकतो. कारण की F आपण वापरणार आहे डिग्रीज ऑफ फ्रीडमला, उगाच कन्फ्युजन जनरेट नको. सो M म्हणजे मोड, जेवढे मोड्स त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. तसंच पुढे जाऊन ट्राय नंतर काय, टेट्रा, पेंटा म्हणू का, पॉली म्हणून टाकू आपण. हायर जेवढे आहेत पॉली ॲटॉमिक, 3 4 5 6 7 8 जेवढे ॲटम्स पाहिजे तेवढे. जसं की मिथेन घ्या तुम्ही, मिथेनमध्ये 5 आहेत कार्बन आणि 4 हायड्रोजन. सो मिथेन गॅस, इथेन गॅसमध्ये अजून जास्त. सो जेवढा तो कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल होईल तेवढा तो लिनियर तर राहणार नाही आहे. सो त्याचा ट्रान्सलेशन तर 3 राहणार आहे, रोटेशनल पण 3 राहणार आहे आणि इथे 2M राहणार आहे. ते मोड दिलेले असतील आपल्याला प्रश्नामध्ये. सो दिस इज हाऊ डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण ॲड करू शकतो. सो आपल्याला ह्याच्यातनं काय समजतंय की टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनोकडे 3 आहेत, डायकडे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आहेत, रिजिड असेल तर, नॉन रिजिड असेल तर 7 आहेत. ट्रायकडे किती आहेत, 5 + 2M. ट्राय नॉन लिनियरकडे 6 + 2M, पॉलीकडे 6 + 2M. सो हे सगळे ॲड केले की डिग्रीज ऑफ फ्रीडमचा इथं टेबल बनतो. सो इज इट क्लिअर काय असतं डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि ते एनर्जीज कशी कशी डिस्ट्रीब्युटेड असते ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल मोड्समध्ये. सो हे बेसिक झालं काय, मी 5-7 मिनटं इन्व्हेस्ट केली याच्यावरती, बट हे खूप वर्थ आहे तुम्हाला पुढचा पॉईंट समजण्यासाठी. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट 3.9 जो आहे स्पेसिफिक हीटचा कॉन्सेप्ट आणि स्पेसिफिक हीट कशी काढायची मोनो, डाय आणि ट्रायसाठी, आणि नंतर त्याच्यातनं एडियाबॅटिक कॉन्स्टंट कसा काढायचा. खूप महत्त्वाचं सेक्शन आहे. KTGचा हा लास्ट पॉईंट आहे. ह्याच्यानंतर वी एंटर इन टू द नेक्स्ट सेक्शन ऑफ दिस लेसन, दॅट इज द रेडिएशन. सो लेट्स सी पॉईंट नंबर 3.9. सो 3.9 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता हा शब्द तुम्ही ऐकला आहे का ह्याच्या आधी मला माहीत नाही, बट हा तुम्हाला 11वीमध्ये एकदा होता थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये की काय असतं स्पेसिफिक हीट. सो मी थोडासा वेळ तुम्हाला तो बेसिक शिकवण्यात घालवतो, कारण की तुम्हाला तेच नाही कळालं तर तुम्हाला त्याचं मिनिंग नाही समजणार. मिनिंग नाही समजला तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येणार नाही. सो मिनिंग समजून घेऊयात आपण की नक्की स्पेसिफिक हीट काय असतं. पहिली गोष्ट, मॅटर काय, मॅटर 3 प्रकारचे असतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या तिन्ही स्टेट ऑफ मॅटरमध्ये जर आपण हीट ओतली, हीट प्रोव्हाइड केली, तर सॉलिड आणि लिक्विड नॉर्मली काय करतात तर ते हीट घेतात, आपण दिलेली हीट घेतात आणि ते ती हीट वापरून स्वतःचं टेम्परेचर वाढवतात. 99.9% ऑफ ती एनर्जी जी आपण देतोय ना, ती ते पूर्णपणे टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतात. थोडीशी एनर्जी ते लोक स्वतःला एक्सपांड करण्यासाठी वापरतात आणि ते खूप छोटंसं एक्सपान्शन असतं. तुम्ही बघितलं असेल, एक आयर्न रॉड घेतला, त्याला तुम्ही गॅसवर ठेवला आणि लगेच तो मोठा होऊन जातो का लांब? नाही, तो थोडासा इन्क्रीज होतो, जो आपण मोजू पण नाही शकत. सो त्याला आपण थर्मल एक्सपान्शन म्हणतो, जे आपण 11वीत शिकलेलो, अल्फा, बीटा, गामा. त्याच्याबद्दल आपल्याला जायचं नाही, आपल्याला स्पेसिफिक हीट समजून घ्यायचं आहे. सो मी काय म्हणतोय की कुठल्याही सॉलिड आणि लिक्विडला आपण जर काही हीट दिली, समजा मी 100 जूल दिली सॉलिडला किंवा लिक्विडला, तर सॉलिड आणि लिक्विड काय करतील नॉर्मली, ह्याच्यातली मेजर हीट 99.9% ऑफ हीट असं म्हणूयात आपण, 99.9% ऑफ हीट ते वापरतील त्यांचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. सो मी इथे असं म्हणू शकतो की ते लोक सगळीच हीट त्यांचं टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरत आहेत. ठीक आहे, सगळीच्या सगळी हीट ते लोक कशासाठी वापरतात, टेम्परेचर वाढवण्यासाठी. त्यामुळे यांच्यासाठी आपण स्पेसिफिक हीट डिफाईन करताना बिलकुल टेन्शन घेत नाही. आपण डिफाईन कसं करतो स्पेसिफिक हीटला, स्पेसिफिक हीट फॉर सॉलिड्स और लिक्विड्स इज डिफाईन्ड ॲज किती हीट लागत आहे टू इन्क्रीज टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ दॅट सॉलिड और लिक्विड बाय 1 degree Celsius. किती हीट लागतीये टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius. जसं की एक्झाम्पलसाठी सांगतो तुम्हाला मी, पाण्यासाठी वॉटर लिक्विड आहे ना, वॉटरची स्पेसिफिक हीट 4200 जूल पर kg डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे काय की जर मी वॉटरचा 1 kg पाणी घेतलं, 1 kg पाणी कसं घ्यायचं, बिस्लेरीची 1 लिटरची बॉटल आणायची आणि ती ह्याच्यात टाकायची, म्हणजे 1 लिटर पाणी इज 1 kg असतं. बिकॉज डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 kg पर लिटर, 1 ग्रॅम पर cc, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे सगळे सेमच आहेत, cc, लिटर, मीटर क्यूब. खालचे चेंज झाले, वरचे चेंज झाले, नंबर्स पण चेंज होऊ शकतात, बट दीज आर द व्हॅल्यूज. वॉटरची
डेन्सिटी किती आहे 1 kg पर लिटर, म्हणून 1 लिटर बिस्लेरीमधनं जे पाणी निघेल ते पाणी असेल 1 kgचं पाणी. या पाण्याला आत्ता सध्या समजा ते पाणी तुम्ही जी बिस्लेरीची बॉटल आहे ती समजा 20 डिग्री सेल्सिअसवरती त्याचं टेम्परेचर आहे. जर तुम्हाला त्याला 21 डिग्री करायचं असेल, फक्त 1 डिग्री वाढवायचं असेल, तर तुम्हाला त्याला एवढी एनर्जी द्यावी लागेल. किती? 4200 जूल. खूप जास्त एनर्जी लागते. एवढी एनर्जी कोणी घेत नाही इझिली, ही खूप जास्त एनर्जी. मी जर काही वॉटरच्या ऐवजी 1 kg कॉपर घेतलं, 1 kg कॉपरचा एक कॉपरचा तुकडा घेतला, किंवा कॉपर कशाला, लोखंड चांगला आपल्याला फील येतो, लोखंडाचा एक पीस घेतला 1 kgचा, काय छोटाच असेल ना तो 1 kg, डेन्सिटी खूप जास्त आहे. सो या लोखंडाच्या पीसचं टेम्परेचर पण आता 20 डिग्री आहे. या लोखंडाच्या पीसला पण मला जर काही टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं, 21 करायचं असेल, तर मला एवढी एनर्जी नाही लागणार, कारण की लोखंडाची स्पेसिफिकिटी एवढी जास्त नाही आहे, खूप कमी असेल. मे बी, मला माहीत नाही, आपण हे व्हॅल्यूज थोडीच पाठ करतो, मे बी 1000 असेल, 1000 जूल पर kg डिग्री सेल्सिअस. जस्ट एक रँडम नंबर देतोय, हे काही याला कुठलाच व्हेरिफिकेशन नाही, बट हां ह्याच्यापेक्षा कमी राहणार, आणि बरंच कमी राहणार. स्पेसिफिक हीट वॉटरची जेन्युइनली खूप जास्त आहे. वॉटरला हीट करणं खरंच डिफिकल्ट आहे. लोखंड तर इझिली गरम होऊन जातं, थोडंसं द्या हीट त्याला 21 डिग्री झाला, थोडंसं हीट द्या 21 डिग्रीच्या 22 डिग्री झाला. सो काय आहे स्पेसिफिक हीटचा मिनिंग? हा नंबर स्पेसिफिक हीट आहे, किती एनर्जी लागतीये 1 किलोला 1 डिग्रीने वाढवायला, हे स्पेसिफिक हीट आहे. सो जर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतोय की समजा तुमच्याकडे एक वूड आहे, वूड 1 किलोचा वूड आहे. वूड नको घ्यायला, आपण मेटलच घेऊ, एखादं बेटर राहील. ॲल्युमिनियम घेऊ, ठीक आहे. ॲल्युमिनियम 1 किलो ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियमचा असा डब्बा 1 किलोचा, अख्खा भरीव सॉलिड आहे. त्याचं टेम्परेचर काहीतरी आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. आणि त्याची स्पेसिफिक हीट तुम्हाला मी सांगतो, त्या ॲल्युमिनियमच्या पीसची स्पेसिफिक हीट आहे 1200 जूल पर kg डिग्री सेल्सिअस. हा 1 kgचा आहे काय? याचा लिटरल मिनिंग काय होतं रे? याचा मिनिंग ह्याला तुम्ही वाचाल, जेव्हा तुम्ही डेटा बघाल क्वेश्चनमध्ये, स्पेसिफिक हीट 1200 जूल पर डिग्री सेल्सिअस आणि kg आहे, तर तुम्ही काय समजाल त्याच्यातनं? हा वाचल्यावरती तुम्ही काय समजाल? तर स्पेसिफिक हीट ऑफ ॲल्युमिनियम एवढी दिली आहे, तुम्हाला कसं रीड करायचं आहे? अरे ह्याला 1200 जूल दिल्यानंतर 1 किलोचा 1 डिग्रीने वाढतो टेम्परेचर. सो 1200 एनर्जी ह्याला देऊ, तेव्हा हा 25चा 26 होईल, कारण की तो 1 kgचा आहे. ठीक आहे. सो फॉर्म्युला तर हा आहे ॲक्च्युअलमध्ये, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. हे सगळं झालं 11th बेसिक. हे तुम्हाला 11th मध्ये होतं काय? 12वी मध्ये नाही आहे, 11th मध्ये होतं. बट हे आता इम्पॉर्टंट आहे सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी. मी जेव्हा 11th शिकवीन ना हा लेसन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, तेव्हा मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगेन. आत्ता जस्ट मला तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असतं हे समजवण्यासाठी 1-2 मिनिटाचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. बट रियालिटीमध्ये जेव्हा आपण थर्मल प्रॉपर्टीज शिकू 11वीत जाऊन, जेव्हा 12वी संपेल मग 11वी स्टार्ट करू, तर त्यावेळेस मी खूप डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे. सो आत्ता तुम्हाला थोडासा जरी फील आला का की स्पेसिफिक हीट काय असतं? स्पेसिफिक हीट असतं किती हीट लागली आहे टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. नाव ही स्पेसिफिक हीट सॉलिड आणि लिक्विडसाठी खूप सिंपल आहे काढणं, कारण की सॉलिड आणि लिक्विडमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. धोका होत नाही म्हणजे काय? जी हीट देतो ना, ते लोक सिन्सिअरली त्यांची हीट पूर्णपणे घेतात आणि टेम्परेचर वाढवण्यामध्ये लावतात. ते कुठे झोल करत नाहीत. झोल करत नाहीत म्हणजे काय? गॅस झोल करतो. गॅस काय करतो की कधी कधी गॅसला आपण एनर्जी दिली तर गॅसचं काही फिक्स नसतं. गॅस ती एनर्जी घेईल, तो त्या एनर्जीमधनं 100 समजा मी दिली ना, सॉलिड काय करतो? 100 दिली की 100च्या 100नी तो टेम्परेचर वाढवतो. सॉलिड आणि लिक्विड दोघं पण एकदम ऑनेस्ट असतात. बट गॅसमध्ये काय होतं की त्याला 100 जूल एनर्जी दिली तर गॅस त्या 100 जूलमधली मे बी 50 जूल टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरेल, आणि 50 जूल तो स्वतःला एक्सपान्शनसाठी वापरेल. इथे एक्सपान्शनसाठी एवढी वापरली जात नाही, 0.1 खूप कमी वापरली जाते. सो मी म्हणतो 100च्या 100% वापरली गेली टेम्परेचर वाढवण्यासाठी. इथे असं होत नाही. इथे थोडे प्रॉब्लेम्स आहेत. इथे थोडी हीट टेम्परेचर वाढवण्यासाठी, थोडी एक्सपान्शनसाठी. मग कधी कधी गॅसचा मूड वेगळा असेल तर गॅस काय करेल? 100 दिली ना, तो 80ने एक्सपांड होऊन जाईल आणि फक्त 20ने टेम्परेचर वाढवेल. कधी कधी तर तो 100 दिली तर 100च्या 100ने एक्सपांड होईल, तो टेम्परेचर वाढवणार नाही. सो वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असतात गॅसमध्ये. सो गॅसचा स्टडी खूप डिफिकल्ट आहे. म्हणूनच तर स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये, म्हणूनच तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स असं नाव होतं. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स होतं. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये ॲक्च्युली आपण सॉलिड आणि लिक्विड स्टडी केलं. बट आता आपण गॅसमध्ये आलो आहे, आणि गॅसमध्ये स्पेसिफिक हीट डिफाईन करणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. ती समजावी लागेल आधी काय असते स्पेसिफिक हीट, आणि गॅसला डिफाईन करण्यासाठी काय कंडिशन्स टाकावे लागतात.
सो स्पेसिफिक हीट गॅससाठी दोन वेगवेगळ्या डिफाईन कराव्या लागतात. सॉलिडसारखं सिम्पल नाही ना गॅस. सो गॅससाठी आपण काय करतो बघा, वी डिफाईन स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट टू इम्पॉर्टंट कंडिशन्स. एक असतं, चला आपण ही गॅस घेऊयात आणि गॅसला आपण हीट देऊयात क्यू, आणि या गॅसला आपण सांगूयात की बाबा तुला तर आम्ही फिक्स ठेवणार आहे, तू काही पण कर, एक्सपांड नाही होऊ शकणार. म्हणजे आपण त्याचा व्हॉल्यूमच फिक्स करून टाकू की तो काही झोल नाही करणार. तो काय करेल, सगळीच्या सगळी एनर्जी स्वतः वापरेल टेम्परेचर वाढवण्यासाठी. म्हणजे तो सॉलिड्स आणि लिक्विडसारखा बिहेव करेल. सो ह्या कंडिशनला म्हणतात स्पेसिफिक हीट आपण काढली गॅसची ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ही पहिल्या प्रकारची स्पेसिफिक हीट झाली, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे त्याला डिफाईन कसं करणार, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ गॅस बाय 1 degree Celsius ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून आपण हा पूर्ण पराक्रम केला, तेव्हा जाऊन आपल्याला हे डेफिनेशन जमलं. म्हणजे हा सॉलिडसारखा बिहेव झाला किंवा लिक्विडसारखा बिहेव झाला, त्याला हलायला जागाच नाही दिली, सगळीकडून फिक्स करून टाकलं. म्हणजे का क्लोज्ड कंटेनरमध्ये आपण गॅस ठेवला आणि तुम्ही त्याला हीट दिली, तो कंटेनर साईज वाईज वाढणार नाही आहे. गॅस फक्त काय करेल, टेम्परेचर वाढवेल. गॅसकडे स्कोपच नाही आहे. पण दुसऱ्या केसमध्ये आपण काय केलं, दुसऱ्या केसमध्ये आपण म्हटलं ठीक आहे बाबा तू एक्सपांड हो, तुला हवं तेवढं एक्सपांड हो, बट एक्सपांड होताना तू असं एक्सपांड हो की तुझ्या आतलं प्रेशर चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे असं पण नको करू की तू खूपच एक्सपांड होऊन जा, तुला सोडल्या म्हणजे तू पूर्ण इन्फिनिटीपर्यंत जा आणि प्रेशर झिरो करून टाक, असं पण नाही झालं पाहिजे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपण एक्सपान्शन करूयात. सो सेकंड केसमध्ये काय करूयात, स्पेसिफिक हीट डिफाईन करताना रूल नंबर 2 किंवा केस नंबर 2 आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तिथे काय करणार आहे आपण, समजा हा एक पिस्टन घेऊयात, या पिस्टनवरती आपण वजनं लावली आहेत, 1 2 3 4 किलो वजन लावलं आणि आतमध्ये गॅस आहे. सो या 4 किलोमुळे गॅसवरती प्रेशर जनरेट झालं 4 kg म्हणजे 40 न्यूटन, आणि डिवाइड बाय सर्टन एरिया असेल समजा 1 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 40 × 10⁴ म्हणजे 4 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं प्रेशर आहे. सेंटीमीटर स्क्वेअरचं मी मीटर स्क्वेअर केलं, म्हणजे 4 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे असं म्हणू शकतो मी. पटपट कन्व्हर्जन केले, इग्नोर मारा नसेल कळालं तर. महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. हे पिस्टन ज्याच्यावरती प्रेस झालं ना, त्या पिस्टनचं वजनचं प्रेशर जनरेट झालं आहे गॅसमध्ये. आता मी काय करणार आहे, मी गॅसला हीट देणार आहे. आता गॅसला हीट दिली ना मी, तर गॅसकडे ऑप्शन नाही आहे, त्याला एक्सपांड व्हायचं आहे का टेम्परेचर वाढवायचं आहे. तो काय करेल, तो स्वतःचं टेम्परेचर पण वाढवायला बघेल, एक्सपांड पण व्हायला बघेल. बट जेव्हा तो तसं करेल तर हा पिस्टन अजून वर जाईल, आणि वर जरी गेला पिस्टन तरी पिस्टनवरचं वजन थोडीच कमी झालं आहे, तर पिस्टनवरून तेवढाच अजून प्रेशर लागतोय. याचा अर्थ या प्रोसेसमध्ये कोण कॉन्स्टंट राहते, प्रेशर कॉन्स्टंट राहते. व्हॉल्यूम वाढतोय, टेम्परेचर पण वाढतंय, बट प्रेशर कॉन्स्टंट राहतंय. सो ही एक सेकंड वे आहे डिफाईन करण्याची स्पेसिफिक हीट. सो आपण डेफिनेशन तेच राहतं. काय राहतं डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ गॅस, 1 kg युनिट kg ऑफ गॅस बाय 1 degree Celsius. फक्त कंडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. This is called as specific heat at constant pressure. This is called as specific heat at constant volume. बट अजून इथे गोष्टी संपत नाहीत. तुम्हाला खरंच डेप्थमध्ये सांगतोय मी, सो थोडासा टाईम घेतोय मी. हे स्पेसिफिक हीट काय असते सांगितले मी तुम्हाला, सॉलिड लिक्विडला का वेगळी असती, ती 11वीतच का शिकलो आपण, एवढं इझी होतं म्हणून शिकलो. 12वीसाठी ह्याला टाईम दिला आपण की 12वी येऊ द्यात मग समजेल. स्पेसिफिक हीट शिकताना आपल्याला कळालं की गॅसमध्ये झोल असतो, गॅसला हीट दिली की गॅस काही पण करू शकतो. सो गॅसला आपण थोडे रिस्ट्रिक्शन्स लावले की बाबा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून देऊन बघूयात, मग ती स्पेसिफिक हीट मोजूयात. कॉन्स्टंट प्रेशर ठेवून देऊयात, ती स्पेसिफिक हीट मोजूयात. तर नंतर रिअलाईज झालं, अरे ह्या दोन स्पेसिफिक हीटमध्ये तर एक रिलेशन बनतं आहे. कोणताही गॅस असू द्यात, ह्या दोन स्पेसिफिक हीट त्यांचे असतील जर काही, तर त्यांच्यामध्ये एक रिलेशन बनतं आहे, आणि त्या रिलेशनला म्हणतात मेयर्स फॉर्म्युला किंवा मेयर्स रिलेशन. या दोन स्पेसिफिक हीटमध्ये एक रिलेशन बनतं, दॅट रिलेशन इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. हे मेयर्स रिलेशन मात्र स्पेसिफिक हीट ऑफ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर यांच्यामध्ये आहे, बट ते फक्त मोलार स्पेसिफिक हीटमध्ये आहे. आता इथं मोलार का आला सर, आत्तापर्यंत सगळं समजत होतं, आता मोलार शब्द आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला. हा मोलार का आला आहे, तर त्याचं मी रिझन सांगतो तुम्हाला. नॉर्मली आपण जेव्हा सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये डील करतो ना, तर सॉलिडला आपण केजीजमध्ये मोजतो,
लिक्विडला आपण नॉर्मली लिटर्समध्ये मोजतो किंवा किलोग्रॅममध्ये मोजतो, बट गॅस अशी गोष्टी आहेत की ज्यांना आपल्याला मोल्समध्ये मोजावं लागतं. सो त्यामुळे डेफिनेशन मोलर स्पेसिफिक हीटचं आणि नॉर्मल स्पेसिफिक हीटमध्ये काहीच फरक नाही आहे. फरक एवढाच आहे की पर के जी घेण्याच्या ऐवजी इथे पर युनिट मोल घेऊ आपण. 1 मोलला टेम्परेचर वाढवायला किती एनर्जी लागते, पर युनिट मोल घेऊयात. दॅट्स इट. हाच फरक आहे. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्यांचं नोटेशन आहे मोठा CV मोठा CP. मग तुम्हाला असं डाऊट येईल, मग साध्या स्पेसिफिकेट नसतात का गॅसला? नाही, गॅसला साध्या स्पेसिफिकेट पण असतात पर युनिट मासवाले. ठीक आहे, ते पण असतात त्यांच्यामध्ये, बट ते काही आत्ता लक्षात ठेवायची गरज नाही. ते आपण त्यांना स्मॉल CV आणि स्मॉल CP म्हणतात. हे मोठा CP आणि मोठा CV म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, आणि यामध्ये जो रिलेशन आहे ना, त्या रिलेशनला आपण म्हणतो मेयर्स रिलेशन, मेयर्स फॉर्म्युला. आणि तो रिलेशन मी आत्ताच सांगून देतो, आपण प्रूव्ह करणार आहे. तो रिलेशन असा आहे CP - CV = R. हा रिलेशन आहे तो. हा रिलेशनकडे बघितल्यावरती तुम्हाला वाटेल की अरे CV आणि CP मध्ये CP मोठा आहे सर, कारण की CP - CV R आहे, मोठा मायनस छोटा. तर येस, CP मोठा आहे. तुम्ही थोडासा विचार करा, हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, थोडासा व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून स्वतः थोडासा विचार करा की CP का मोठा असेल. मी तुम्हाला ह्याचा आन्सर देणार आहे. मी हे रब करीन, तुम्ही व्हिडिओ पॉज करा अँड देन थिंक अबाउट इट. गिव्ह 5 मिनिट्स, कन्सेप्ट तर क्लिअर होतील. CP का मोठा असेल. जर का तुम्हाला उत्तर आलं तर समजा की तुम्हाला गोष्टी कळत आहेत, तुम्ही स्वतः डोकं वापरू शकताय. फिजिक्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो CP का मोठा आहे ह्याचा विचार करा. आय विल रब दिस अँड एक्सप्लेन इट. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द ॲक्च्युअल रिझन की CP मोठा का असतो. मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, दोन्ही कंडिशन्स आपण इथे ड्रॉ करणार आहे. एक आहे कंटेनर ज्याच्यामध्ये गॅस आहे आणि गॅसचं काहीतरी टेम्परेचर आहे थीटा, आणि या गॅसचा पिस्टन जो आहे तो फिक्स करून टाकला आपण, तो हलूच शकत नाही. म्हणजे हा कॉन्स्टंट व्हॉल्यूमवाला कॉन्सेप्ट आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम हलणार नाही. आणि इथे आपण गॅस कंटेनर तसाच आयडेंटिकल घेतला आहे, फक्त इथे आपण वेट्स कॉन्स्टंट ठेवलेत, त्याच्यामुळे प्रेशर तेवढंच मेंटेन राहील गॅसवरती. ठीक आहे, म्हणजे इथे कॉन्स्टंट प्रेशर आहे. आपण काय करूयात, दोन्हीला 100 जूलनी एनर्जी देऊयात, खालून गरम करूयात. किती? 100 जूल. 100 जूल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेफिनेशन काय आहे स्पेसिफिक हीटचा, कॉन्स्टंट प्रेशरचा. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द 1 मोल ऑफ गॅस बाय टेम्परेचर चेंज. किती टेम्परेचर चेंज? ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि इथे पण डेफिनेशन सेम आहे, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, Q/N डेल्टा थीटा कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे CPचं डेफिनेशन आहे. प्रूव्ह करायचं काय आहे आपल्याला की CP मोठा आहे CV पेक्षा. नीट पहा, 100 जूल एनर्जी दिली, इथे पण 100 जूल दिली. इथे काय झालं, 100च्या 100 जूल एनर्जी देतोय आपण जी, तो गॅस 2 रिझनसाठी वापरतो. 2 रिझनसाठी गॅस वापरू शकतो एनर्जी. फर्स्ट आहे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी आणि दुसरा आहे टेम्परेचर वाढवण्यासाठी. बट इथे आपण गॅसला मजबूर केलं आहे की तो त्याचा व्हॉल्यूम नाही, टेम्परेचरच वाढवला पाहिजे. सो 100 डिग्रीनी 100 जूलनी मी जे काही एनर्जी दिली ना, तर गॅसकडे ऑप्शनच नाही आहे. व्हॉल्यूममध्ये तो एकही जूल वापरणार नाही. 100च्या 100 जूल एनर्जी तो ताकद लावून काय करेल, स्वतःचा टेम्परेचर वाढवेल. समजा त्याचा टेम्परेचर राईज झाला θ1. नंबर ऑफ मोल्स आपण कन्व्हिनियन्ससाठी 1 घेऊयात दोन्हीकडे, म्हणजे आपल्याला ते इक्वेशनमध्ये 1 राहतील. इथे काय झालं, इथे 100 जूल दिली. 100 जूल दिल्यावरती प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं होतं, त्यामुळे व्हॉल्यूम थोडा वाढत गेला. आणखी हीट दिली आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. PV = nRT मध्ये तुम्हाला माहिती आहे प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर व्हॉल्यूम टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढावा लागतो. सो इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहून चालणार नाही, इथे व्हॉल्यूम वाढणार आहे. सो इथे काय होणार आहे, व्हॉल्यूममध्ये थोडीशी एनर्जी जाणार आहे, टेम्परेचरमध्ये थोडीशी एनर्जी जाणार आहे. समजा 100 मधली 30 जूल व्हॉल्यूम वाढवण्यात गेली, 70 जूल टेम्परेचर वाढवण्यात गेली. सो कॉमन सेन्स आहे 70 जूलमुळे जो काही टेम्परेचर राईज होणार आहे तो θ2 असणार आहे. θ1 मोठा असणार आहे का θ2 मोठा असणार आहे? θ1 झाला आहे 100 जूल पूर्णपणे इथं वापरल्यानंतरचा राईज येतो, इथे फक्त 70 जूल वापरल्यानंतरचा राईज आहे. सो θ2 हा छोटा असेल, θ1 मोठा असेल, लार्ज टेम्परेचर राईज आहे हा, कारण की कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूममध्ये वापरलीच नाही एनर्जी. इथे थोडी व्हॉल्यूमनी वापरली, थोडी ह्यानी खाल्ली. सो यांनी कमी खाल्ली, टेम्परेचरला कमी मिळाली, सो टेम्परेचर कमी राईज झालं. आता हीट तर दोघांना सेम दिलेली, दोघांना हीट सेम दिलेली, ह्याला पण 100 दिलेली. नंबर ऑफ मोल्स दोघांचे 1च होते. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये काय झालं, टेम्परेचर θ1 वाढलं
आणि इथे टेम्परेचर θ2 नी वाढलं. बट सीन असा आहे की इथे कमी वाढलं टेम्परेचर, डिनॉमिनेटर कमी आहे, ह्याच्यापेक्षा डिनॉमिनेटर छोटा आहे, सो नंबर मोठा असला पाहिजे ना. देअरफॉर CP इज ग्रेटर दॅन CV. कळालं का? वाय CP इज ग्रेटर दॅन CV? बिकॉज CP CV मध्ये आपण जेव्हा एनर्जी देतो तर CV मध्ये सगळीची सगळी एनर्जी टेम्परेचर वाढवण्यामध्ये लागून जाते, बट CP मध्ये थोडीफार वेस्ट होते एक्सपान्शनसाठी, सो थोडीच मिळते टेम्परेचर वाढवण्यासाठी, सो टेम्परेचर जास्त वाढत नाही, त्यामुळे स्पेसिफिक हीट जास्त होत नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की पुढे थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण जाऊन शिकणार आहे की काही प्रोसेस असे पण असतात की ज्यांच्यामध्ये सगळी एनर्जी फक्त व्हॉल्यूममध्ये वापरली जाते, टेम्परेचर वाढतच नाही. मग अशा प्रोसेसचा स्पेसिफिक हीट काय असेल तुम्ही विचार करा. त्याला ना CV म्हणणार तुम्ही, ना तुम्ही त्याला CP म्हणणार. त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणतात, तर तशा प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो, कारण की टेम्परेचर वाढलंच नाही आहे. सो अशा प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट इन्फिनिटी होऊन जाते. इन्फिनिटी कसं काय इन्फिनिटी? तर डिनॉमिनेटर 0 आहे ना, तुम्ही हीट देताय, बट गॅसचा तर टेम्परेचरच वाढत नाही, सगळा व्हॉल्यूम वाढवण्यात तो लागला आहे. सो गॅसचा टेम्परेचर चेंज नाही झालं तर त्याचं स्पेसिफिक हीट इन्फिनिटी झाली. स्पेसिफिक हीट 0 पण होऊ शकते, वर्स्ट पण होऊ शकते. 0, एकदम 0. कसं काय? तर गॅसला आपण हीटच नाही दिली, गरमच नाही केलं, तो स्वतःहूनच त्यांनी स्वतःचं टेम्परेचर वाढवलं आणि व्हॉल्यूम कमी केला, असं होऊ शकतं. हे बघा, आत्ता तुम्हाला हे काही इम्पॉर्टंट नाही, CP CV समजलं असेल तरी खूप झालं, बट जस्ट तुम्हाला मी सांगतोय की 0 पॉसिबल आहे स्पेसिफिक हीट. जर आपण हीटच नाही दिली ना तरी व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये इंटरकन्व्हर्जन होऊ शकतं. जे आपण थर्मोडायनॅमिक्स नेक्स्ट लेसनमध्ये आपण ते बघणार आहे. बट स्पेसिफिक हीट लिटरली 0 to इन्फिनिटीमधनं कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकेल, ह्याचा अर्थ कोणतीही व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन द प्रोसेस. बट या 0 to इन्फिनिटीमधले आपण दोनच पकडतो जे कामाचे, CP आणि CV. बघा, असं प्रोव्हिजन सॉलिड्स आणि लिक्विड्सला नव्हतं. सॉलिड्स लिक्विड्सला डोक्याला टेन्शनच नव्हतं. CP CV काहीच सीन नव्हता. सॉलिड्समध्ये सगळी हीट टेम्परेचरमध्येच लागायची, सगळी हीट्स लिक्विड्समध्ये टेम्परेचरमध्येच लागायची. सो सॉलिड्स लिक्विड्समधली स्पेसिफिक हीट स्टडी करणं खूप सोपं होतं, गॅसमध्ये अवघड आहे. सो हे झाले स्पेसिफिक हीट्स. हे सगळे स्पेसिफिक हीट्सला आपण मोलार स्पेसिफिक हीट म्हणतो, मोलार. आणि जे पर युनिट मास असतात ना त्यांना म्हणतो आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट किंवा नॉर्मल स्पेसिफिक हीट. प्रिन्सिपल किंवा नॉर्मल स्पेसिफिक हीट ते काय असतात, पर kg असतं खाली, बरोबर ना. सो या दोघांमध्ये पण रिलेशन इस्टॅब्लिश करता येऊ शकतं. त्यांना आपण स्मॉल c आणि स्मॉल v नी दाखवतो. काय स्मॉल CP स्मॉल CV, हा मोठा CP मोठा CV मोलारसाठी वापरतो, छोटा CV प्रिन्सिपलसाठी वापरतो. आता आपल्याला ते मेयर्स रिलेशन डिराईव्ह करायचं. CP - CV R का असतो. सो लेट्स मूव्ह टू द मेयर्स रिलेशन अँड देन वी विल मूव्ह टू डिग्रीज ऑफ फ्रीडमचा मोनो, डाय, ट्राय आणि एडियाबॅटिक कॉन्स्टंट काय असतो. ओके, सो मेयर्स रिलेशन ॲक्च्युअलमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकू, तर तो लॉ तेव्हा ॲक्च्युली समजणार आहे. बट एनिवेज आत्ता सध्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. आता या लेसनमध्ये दिला आहे तो इथेच एक्सप्लेन करावा लागेल. सो बघूयात आपण मेयर्स रिलेशन काय आहे. बट मेयर रिलेशन समजण्याच्या आधी आपण एक इक्वेशन बघूयात की कोणत्याही गॅसला आपण जेव्हा हीट देतो तर तो ती हीट 2 रिझनसाठी वापरतो. फर्स्ट रिझन मी तुम्हाला सांगितलं, त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी, इक्वल टू लिहितो मी त्या, टेम्परेचर वाढवण्यासाठी. आणि दुसरं रिलेशन काय सांगितलं मी, व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, टेम्परेचर वाढवण्यासाठी. आता व्हॉल्यूम वाढवणं, हे जे व्हॉल्यूम वाढवण्याचा प्रोसिजर आहे तो वर्क असतो. ॲक्च्युली वर्क म्हणजे व्हॉल्यूम वाढवणं म्हणजे त्याला ती जी एनर्जी दिली मी 100 जूल ऑफ एनर्जी, 30 जूल त्यांनी व्हॉल्यूम वाढवण्यासाठी वापरली, म्हणजे 30 जूलचा त्यांनी वर्क केलं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. आणि ते वर्क जे असतं ना ते अगेन्स्ट प्रेशर वर्क करतो तो. सो P डेल्टा व्हीनी आपण त्याला डिनोट करतो. P डेल्टा व्ही, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम इज द वर्क डन. आणि टेम्परेचर जे चेंज आहे तर ते टेम्परेचर चेंज, मॉलिक्यूलचं टेम्परेचर जे वाढलं तर आतमधले ॲटम्सची स्पीड वाढेल, RMS व्हेलॉसिटी. म्हणजे आपण असं म्हणतो टेम्परेचर वाढल्यामुळे त्याची एनर्जी वाढली, इंटरनल एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो. सो हे ॲक्च्युली आपण पुढे जाऊन शिकणार आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये. मी म्हणून म्हटलो हा तुम्हाला थर्मोमध्ये आला पाहिजे होता. बट एनिवेज हा लॉ तुम्हाला थर्मोमध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आत्ता जस्ट शॉर्टमध्ये सांगतोय की जेवढी हीट आपण गॅसला देतो ना, गॅस त्याला 2 पर्पजसाठी वापरतो. एक पर्पज आहे टेम्परेचर वाढवणं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणं, दुसरं आहे वर्क करणं, टू परफॉर्म वर्क. आता बघा आपण इथे काय करणार आहे, मेयर्स रिलेशन आपण CP - CV R प्रूव्ह करणार आहे. सो त्यासाठी मी इथे 2 प्रोसेस बनवतो. एक प्रोसेस CV वाला बनवूयात, CV वाला, आणि एक प्रोसेस CP वाला बनवूयात. CV वाल्या प्रोसेस आणि CP वाल्या प्रोसेसमध्ये आपण गोष्टी सिंपल ठेवूयात, नंबर ऑफ मोल्स एकच ठेवूयात. सो इक्वेशन इझी जाईल लिहिण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे CVचा फॉर्म्युला काय,
क्यू अपॉन एन डेल्टा थीटा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तसंच सी पीचा फॉर्म्युला काय, क्यू अपॉन एन डेल्टा थीटा, सेमच फॉर्म्युला आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट, इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आता बघा या केसमध्ये मी काय करतो, मी त्याला एनर्जी देतो dQ1. dQ म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल एनर्जी मी दिली त्याला. ठीक आहे, दिली एनर्जी. या इक्वेशनप्रमाणे त्यांनी त्या एनर्जीचं काय केलं, कोणी सांगेल का मला त्यांनी त्या एनर्जीचं काय केलं? त्यांनी त्या एनर्जीचं व्हॉल्यूम वाढवलाच नाही, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, वर्क केलंच नाही त्यांनी. त्याचं काय केलं, पूर्णच्या पूर्ण त्यांनी त्याला इंटरनल एनर्जी वाढवण्यात वापरलं. DE1 त्यांनी त्याला पूर्णपणे इंटरनल एनर्जी वापरण्यामध्ये त्याला वापरण्यात आलं, त्याला पूर्ण इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी वापरलं. सो हे जे काही आहे DQ, त्याला मी ही जेवढी एनर्जी आपण दिली ना, ही त्यांनी कशासाठी वापरली, स्वतःची इंटरनल एनर्जी टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपण या फॉर्म्युलाप्रमाणे काय म्हणू शकतो रे, ही जी काही एनर्जी मी दिली DQ1, एन तर 1 घेतला आहे मी, कॅन आय राईट इट ॲज CV इंटू डेल्टा थीटा. मी याला असं लिहू शकतो का, CV इंटू डेल्टा थीटा. ऑब्व्हियसली आय कॅन राईट इट. टेम्परेचर चेंज झालं ना काहीतरी, आणि टेम्परेचर चेंज जे झालं आहे इंटू CV इज इक्वल टू DQ1, क्रॉस मल्टिप्लाय करून हे इक्वेशन बनलं फर्स्ट केसचं. आता मी दुसऱ्या केसवर जाणार आहे. दुसऱ्या केसमध्ये मला तेवढंच टेम्परेचर राईज करायचं जेवढं पहिल्यामध्ये झालं. मला आता दोन्हीकडे, मागे मी जेव्हा एक्झाम्पल घेतलं CP का मोठा असतो CVपेक्षा, तेव्हा मी दोघांना 100 जूल एनर्जी दिली. इथे असं नाही करणार मी, इथे मी एनर्जी मे बी जास्त देणे आला. मला काय एम आहे माझा, मला टेम्परेचर सेम वाढवायचं आहे. टेम्परेचर इथे जेवढं वाढलं तेवढंच इथे वाढवायचं आहे. सो मी ह्याला एनर्जी देतो, किती देतो मला माहीत नाही, त्याला आपण DQ2 म्हणूयात. एनर्जी दिली, DQ2 दिली. ती एनर्जी कशासाठी वापरण्यात येईल सांगा मला, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. पण ती इंटरनल एनर्जी आधी जेवढी होती DE म्हणून त्याला तेवढीच एनर्जी ते वाढली पाहिजे, कारण की आपल्याला सेम टेम्परेचर वाढवायचं आहे, टेम्परेचर सेम वाढवायचं आहे. अँड प्लस अजून थोडासा यूज कशासाठी होईल, DEसाठी गेलं आणि उरलेलं P डेल्टा V एक्सटर्नल वर्क करावं लागेल. सो P डेल्टा V वर्क करावं लागेल, PdV म्हणू आपण त्याला PdV. आणि सिन्स नंबर ऑफ मोल्स 1 आहेत, त्यामुळे परत एकदा इथे मी DQला काय म्हणू शकतो, DQ2ला मी असं म्हणू शकतो का, N तर 1 आहे, CP डेल्टा थीटा. काय म्हणू शकतो मी, CP ह्याला इक्वल टू काय लिहू शकतो मी, CP डेल्टा थीटा. डेल्टा थीटा म्हणू शकतो मी त्याला, CP डेल्टा थीटा, कारण की N1 आहे. DQ2 इज इक्वल टू CP डेल्टा थीटा इज इक्वल टू DQ2 इज इक्वल टू एनर्जी चेंज प्लस P डेल्टा V. अँड सिम्पली तुम्ही जर का दोघांना इक्वेट केलं ना, तुम्हाला समजेल, अरे DEची व्हॅल्यू तर ही आहे, टाका इथे. सो काय मिळेल, CP डेल्टा थीटा इज इक्वल टू CV. DEची व्हॅल्यू टाकतो, हे मधलं उडवून टाकूयात, हे इज इक्वल टू हे आहे. DEची व्हॅल्यू काय, CV डेल्टा थीटा प्लस P डेल्टा V म्हणूयात त्याला, P डेल्टा V. आणि PV इज इक्वल टू NRT सगळ्यांना माहिती आहे. PV इज इक्वल टू NRT, ज्याच्यामध्ये N तर 1 असतो, नंबर ऑफ मोल्स 1 घेतले आपण या एक्झाम्पलमध्ये. सो जर का मी दोन्हीकडे चेंजेस बघितले तर P कॉन्स्टंट आहे प्रेशर, या एक्सपेरिमेंटमध्ये प्रेशर कॉन्स्टंट होता, चेंज व्हॉल्यूम झाला. तसाच इथे R कॉन्स्टंट आहे, चेंज टेम्परेचर झाला. डेल्टा थीटा R आहे, झालं ना रे, संपला विषय. P डेल्टा Vला काय टाकू शकतो मी, हा इरेज करा, R डेल्टा थीटा टाका, डेल्टा थीटा डेल्टा थीटा डेल्टा थीटा कॅन्सल. CP इज इक्वल टू CV प्लस R. CP इकडे आला, सॉरी CV इथे आला, CP मायनस CV इज इक्वल टू R. यू गेट युअर रिलेशन. दिस इज मेयर्स रिलेशन. इनफॅक्ट हे रिलेशन तुम्हाला ह्या फॉर्म्युलावरून कसं आलं, तर ह्याचा स्टडी ॲक्च्युअलमध्ये थर्मोडायनॅमिक्समध्ये आहे. हा आपल्याला एक लेसन आधी विदाऊट स्टडिंग द फर्स्ट लॉ तुम्हाला इथे इंट्रोड्यूस केला, म्हणून थोडासा समजण्यासाठी डिफिकल्ट वाटू शकतो. बट गाईज ट्रस्ट मी, हे रिलेशन तुम्हाला खूप सारं वापरायचं ॲप्लिकेशनमध्ये आहे रादर दॅन डेरिवेशन. हा डेरिवेशन येऊ शकतं बोर्डला, कारण की डिलीटेड पोर्शनमध्ये नाही आहे, हे आपल्याला सिलेबसमध्ये आहे. सो हे डेरिवेशन पण तुम्हाला जमलं पाहिजे. पहिला बॉक्स घ्यायचा, CV एनर्जी द्यायची, दुसऱ्याला पण एनर्जी द्यायची, आणि यावेळेस दोघांचं टेम्परेचर राईज सेम झालं पाहिजे, या हिशोबाने एनर्जीज द्यायच्या. अँड यू कॅन प्रूव्ह इट CP मायनस CV इज इक्वल टू R. दिस इज वॉट इज द डेरिवेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे मोठे C आणि मोठे C आहेत. मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R. बट कधी कधी तुम्हाला स्मॉल CP स्मॉल CV पण दिला असेल, जे असतात नॉर्मलवाले स्पेसिफिक हीट. नॉर्मलवाले म्हणजे काय, प्रिन्सिपल पर KG वाले. तर त्यांना कधी कधी तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. हाऊ टू कन्वर्ट KG वाले स्पेसिफिक हीट्स इंटू मोलार स्पेसिफिक हीट्स सांगतो मी तुम्हाला. या दोघांमध्ये रिलेशन बघा काय, सिम्पल रिलेशन आहे.
CP आणि CV ह्यांच्या युनिट्समध्ये खाली मोल असतं ना, मोल, पण आपल्याला खाली kg पाहिजे, बरोबर. सो आपण काय करावं लागेल, आपल्याला ह्यांना डिवाइड करावं लागेल यांच्या मॉलिक्युलर वेट्सनी. झालं, हा त्यांच्यातलं रिलेशन असेल. दिस विल बी द रिलेशन. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट विल बी मोलर स्पेसिफिक हीट अपॉन मॉलिक्युलर वेट. बिकॉज 1 मोल खाली असतो ना, 1 मोलचं किती वेट आहे ते टाकून द्यायचं, डिवाइड करून टाकायचं, दॅट्स इट. So these are the relations guys that you must know in order to solve the questions. So हे झालं मेयर्स रिलेशन. आय होप तुम्हाला डेरिव्हेशन समजलं असेल. हे डेरिव्हेशन थोडं टफ आहे. सो परत 5 मिनिटं मागे व्हिजिट करा, एक एक पॉईंट नीट लक्ष द्या. दोन्हीकडे आपण एनर्जीज कशा दिल्या, इंटरनल एनर्जी इन्क्रीज सेम का झाली, कारण की मला सेम टेम्परेचर राईज करायचं होतं दोन्हीकडे, म्हणून इंटरनल एनर्जी सेम आहे. इथे P डेल्टा V ॲब्सेंट होता, इथे P डेल्टा V प्रेझेंट आहे. ओके, सो हे झालं असेल तर लास्ट पॉईंट याच्या पुढचा आहे आणि नंतर वी विल स्टार्ट विथ द DPPs. ओके, सो एक पॉईंट आहे, स्पेसिफिक हीट्स आपण बघितल्यात, मोलार स्पेसिफिक हीट CP काय असतं, CV काय असतं, पण त्यांचा जो रेशो असतो CP/CV, या रेशोला एक कॉन्स्टंटने आपण डिनोट करतो. तो इट इज ऑलवेज अ कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. ओके, मोलर स्पेसिफिक हीट रेशियोचा जो कॉन्स्टंट आहे इट इज कॉल्ड एज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. नोटेशन इज गामा. ओके, सो वी विल नीड दिस इन द नेक्स्ट लेसन, दॅट इज थर्मोडायनामिक्स. बट सिन्स या लेसनमध्ये पण काही न्यूमेरिकल्स त्याच्यावरती बेस्ड आहेत, सो म्हणून मी ते सांगितलं आहे तो. आता आपण बघूयात लास्ट पॉईंट ऑफ दिस लेक्चर, आजच्या लेक्चरचा लास्ट पॉईंट, की मोनो ॲटॉमिक असेल, डाय ॲटॉमिक असेल, मग त्याच्यामध्ये रिजिड असेल, नॉन रिजिड असेल, किंवा जर काही तुमचा पॉली ॲटॉमिक असेल, फॉर एक्झाम्पल पॉली, तर मग या मॉलिक्युलसाठी गामा कसा काढायचा, स्पेसिफिक हीट्स कशा काढायच्या, हा पूर्ण प्रोसिजर समजून घेऊया. मी एक करीन, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करा, किंवा मी 1 आणि 2 करीन, तुम्ही 2 करा. रिजिड आणि पॉली तुम्ही करा, ठीक आहे. मी तुम्हाला बेसिक इनपुट सगळ्यांचे देणार आहे, डोंट वरी. सगळ्यात पहिलं तुम्हाला मोनो ॲटॉमिक गॅसमध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात माहिती आहे का? ते येस, डिग्रीज ऑफ फ्रीडम F असतात. 3 ट्रान्सलेशनल, न रोटेशनल न व्हायब्रेशनल, काहीच नसतं, फक्त असतं ट्रान्सलेशनल. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपल्याला सांगतो की एव्हरी डिग्री ऑफ फ्रीडमला ½ kBT एनर्जी मिळते. बघा, हे आपण डिलीट केलं होतं, इथे मी डायरेक्टली सांगितलं असतं तुम्हाला बाउन्सर गेलं असतं, पण तिथे आपण शिकलोय ½ kBT, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला ½ kBT एनर्जी मिळते. सो 3 डिग्री ऑफ फ्रीडमला टोटल एनर्जी किती मिळेल मॉलिक्यूलला, आपण ह्याला म्हणू मॉलिक्यूलला किती एनर्जी मिळेल, 3/2 kBT. सिम्पल, 3 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणून 3 टाकला मी इथे. आता जर मॉलिक्यूल आहे, मला विचारलं नंबर ऑफ मोल, एका मोलची एनर्जी किती असेल, मॉलिक्यूलची एवढी ठीक आहे, एका मोलची किती असेल, तर एका मोलची एनर्जी याला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर मी याला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं NA, तर तुम्हाला आठवतंय का हे KB काय होता, अरे KB होता R/NA. सो NA मल्टिप्लाय केलं तर NA × KB तर R बनणार आहे, सो तो बनणार आहे 3/2R. टी टेम्परेचर ॲज इट इज. ही झाली एनर्जी, किंवा यालाच म्हणतात इंटरनल एनर्जी, ईनी पण आपण डिनोट करतो. आणि मगाशी बघितलं आपण की याच्यातला चेंज जो असतो, यातला जो चेंज असतो DE, डेरिव्हेटिव्ह जर काही मी घेतला चेंज, स्मॉल डिफरन्शियल घेतला DE/dt, चेंज इन इंटरनल एनर्जी अपॉन टेम्परेचरमधला चेंज, नंबर ऑफ मोल्स 1 आहे, तो काय बनेल 3/2R बनेल. आणि यालाच तर म्हणतात स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आठवते का मेयर्स फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपण CVला DE घेतलेलं, CV × डेल्टा थीटाला DE घेतलेलं. सो चेंज इन इंटरनल एनर्जी, कारण की इंटरनल एनर्जीच का घेतोय मी, कारण की व्हॉल्यूम चेंज होत नाही CVमध्ये. सो DE/dt विल गिव्ह यू 3/2R. झालं, CV मिळाला. CP तर कोणी पण काढू शकतं, CP - CV = R. तर CV पलीकडे गेला तर प्लस CV झाला तो. सो 3/2R + R करा ना, 5/2R. हा झाला तुमचा CP. आणि CP मिळाला, CV मिळाला. एडियाबॅटिक कॉन्स्टंट काढणं काहीही आता डिफिकल्ट नाही आहे. CP/CV असतो एडियाबॅटिक कॉन्स्टंट = गामा. सो मोनोसाठी काय येईल, मोनोसाठी येईल 5/2R डिवायडेड बाय 3/2R. पण R/2 सेम आहेत, 5/3 उत्तर येईल याचं. दिस इज मोनोचा एडियाबॅटिक कॉन्स्टंट. तसंच आपल्याला ह्या तिघांसाठी पण काढायचं. मी तुम्हाला इनपुट डेटा इथपर्यंत देईन, फक्त काय हा प्रोसिजर तुम्हाला ॲज इट इज फॉलो करायचं. मी इनपुट डेटा इथपर्यंत देईन तुम्हाला. मी तुम्हाला सांगेन डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत. रिजिड असेल ना,
रिजिड म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन, बॉन्ड काही हलू शकत नाही. सो 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल, 1 आणि 2 असा रोटेशन दिसणार नाही. 2 रोटेशन 3 ट्रान्सलेशन. व्हायब्रेशन होत आहे का? नो, रिजिड आहे, नो व्हायब्रेशन. सो 5च डिग्रीज ऑफ फ्रीडम पॉसिबल आहेत. नॉन रिजिड असेल, डायमध्ये एक मोड असेल त्याला व्हायब्रेशनचा, तर डिग्री ऑफ फ्रीडम 7 पॉसिबल आहेत. आणि पॉली घेऊन टाकू ना, पण एक वर्स्ट केस घेऊन टाकू. चला, पॉली मिथेन गॅस आहे, तर त्याच्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल पॉसिबल आहेत. 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनही पॉसिबल आहेत, कारण की तो एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, सगळे रोटेशन्स दिसतील त्याचे, आणि त्याचे व्हायब्रेशनल मोड माहीत नाही आपल्याला. सो त्यांनी सांगितलं आहे की एम मोड्स आहेत व्हायब्रेशनचे. एम किती मोड्स आहेत? एम मोड्स आहेत. सो आपण डिग्री ऑफ फ्रीडम इथे किती घेऊ शकतो? डिग्री ऑफ फ्रीडम आपण घेऊ शकतो 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल, 6 झाले. 6 + 2m. हा तुम्हाला इनपुट डेटा मी दिला आहे. हा दिला आहे इनपुट डेटा, हा दिला आहे. मी थोडंसं तुम्हाला स्वतः सेल्फ डिपेंडेंट बनवतो. तुम्ही पॉज करा. हेचे सेम प्रोसिजरनी पहिला मॉलिक्यूलचं कसं लिहायचं रे, मी एक करूनच दाखवतो, जाऊन द्या. मला तुम्हाला थोडंसं इझी करून द्यायचं आहे. एका मॉलिक्यूलची एनर्जी कशी काढायची, तर ½ kBt तर असतेच प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला. मग 5ला 5/2 kBt असेल. मग त्याच्यावरनं मोल काढा एननी मल्टिप्लाय करून. एका मोलची मिळेल, ही तर मॉलिक्यूलची आहे. एका मोलमध्ये ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतात, मग तो R होतो. मग तो ई एनर्जी म्हणतो त्याला, इंटरनल एनर्जी आपण. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना आपण विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, तो CV असतो. डेफिनेशन आहे CVचं. CVमध्ये CP काढता येईल, CP/CV गामा असतो. आता तरी कराल तुम्ही. करा पॉज, करा सॉल्व, नंतर बघूयात. ओके, सो मला असं वाटतं की ह्या दोघांचे तर तुम्हाला जमले असतील. आणि या दोघांच्या उत्तरं पण मी सांगतो तुम्हाला काय आले असतील. 7/5, 9/7. सो एक गोष्ट समजतीये की जेवढे डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ना, तोच नंबर खाली येतोय, बट 2नी वरती जास्त येतोय. जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम आहे तोच नंबर खाली येतोय, 2नी जास्त वरती येतोय. जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम आहे तोच नंबर खाली येतोय, 2नी वरती जास्त येतोय. सो जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम आहे तेच नंबर खाली येणार आहे आणि 2नी वरती वाढवायचं आहे. याच्यामध्ये 2 ॲड करा, तर 6 + 2m + 2 इज 2 + 6 8. 8 + 2m, ज्याला आपण 2नी डिवाइड केलं पूर्ण इक्वेशनला आणि सिम्प्लिफाय केलं, तर 4 + m/3 + m असं पण दिसू शकतं. सो हे तुमचं उत्तर आहे का? काही जण म्हणतील सर नाही जमलं. नाही जमलं सर, तर मी त्यांच्यासाठी सॉल्व्ह करून दाखवतो. हे 2 तर जमलंच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला नसेल जमलं, तुम्ही परत रिवाइंड करा, ही प्रोसिजर समजून घ्या. हीच प्रोसिजर इथे कॉपी पेस्ट, हीच इथे प्रोसिजर कॉपी पेस्ट. रटायचं काही नाही आहे, प्रोसिजर समजून घ्यायची की डिग्री ऑफ फ्रीडम हा पार्ट तुम्हाला स्वतःला जमला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तो डिलीटेड पोर्शन महत्त्वाचा होता, जो डिलीट करून टाकला आपल्या सिलेबसमधनं. की हे आलं कसं, हे तुम्हाला मी डायरेक्टली सांगितलं, तुम्ही वाटतं विश्वास नसेल ठेवला की हे 7 कसं काय आलं सर. मी तुम्हाला तो एक्सप्लेन केला आहे की कसं आलं आहे ते. आता नाव वन्स वी नो ऑल दीज थिंग्स, आता तुम्हाला मी प्रोसेस सांगतोय की एका मॉलिक्यूलची एनर्जी कशी काढायची इक्विपार्टिशन लॉ प्रमाणे. मग त्याला मोलची कशी काढायची, मग डेरिव्हेटिव्ह घेऊन CV कसा काढायचा, CP कसा काढायचा आणि रेशो कसा घ्यायचा, इथे करून दाखवतो बघा मी. एका मॉलिक्यूलची एनर्जी काय असेल? एका मॉलिक्यूलची एनर्जी असेल 6 + 2m × ½ kBt. ½ kBt एका मॉलिक्यूलची मिळाल्यावरती एक मोलची मिळणं बिलकुल डिफिकल्ट नाही. मला फक्त एननी मल्टिप्लाय करायचं. आणि मला समजलं आहे एननी मल्टिप्लाय केलं तर KB × n तर R असतो. सो तो काय राहील 6 + 2m × ½ RT. इनफॅक्ट हा 2 मी इथंच डिवाइड करू शकतो. सो मी डिवाइड करून टाकला तर एनर्जी ऑफ मोल काय मिळेल मला, 2नी डिवाइड केलं तर 3 + m × RT. दिस इज एनर्जी ऑफ अ मोल. एनर्जी ऑफ अ मोलला इंटरनल एनर्जी पण म्हणतात. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर काही मी घेतला इंटरनल एनर्जीचा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, 1 ऑब्वियसली खाली काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे हेच तर डेफिनेशन ऑफ CV आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस ॲट युनिट डिग्री टेम्परेचर राईज. हेच तर CV आहे. आणि CV काय येत आहे, 3 + m येत आहे × R. मग CV मिळाला की CP कसा काढायचा, CP - CV इज R. सो CV मायनसवाला पलीकडे गेला तर R + CV झाला तो. सो R + CV किती आहे, 3 + m × R. R कॉमन काढला मी, तर बघा CP काय येईल. R कॉमन काढला, त्याच्याकडे 1 राहील. 1 + 1 + m 1 + 3 + m 1 + 3 इज 4 + m. सो हा झाला CP 4 + m × R. हा झाला CV 3 + m × R. रेशो CP/CV घ्या, CP/CV, तर तुम्हाला हे मिळेल 4 + m/3 + m.
CP/CV इज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. एडियाबॅटिक कॉन्स्टंट एक युनिटलेस, डायमेन्शनलेस, प्युअर नंबर असतो. तो प्रत्येक नेचर ऑफ गॅसवर डिपेंड करतो की तो डाय आहे, पॉली आहे, ट्राय आहे, टेट्रा आहे, रिजिड आहे, नॉन रिजिड आहे, त्यांच्यावर डिपेंड करतो. तो कोणत्याही एक्स्ट्रा फॅक्टर्सवरती डिपेंड करत नाही, जसे की टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम नाही. तो एका गॅसचा कॉन्स्टंट आहे. ओके, कॉल्ड एज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. सो आय होप तुम्हाला प्रत्येकाचे एडियाबॅटिक कॉन्स्टंट्स काढता येतील. प्रोसिजर समजला असेल तर बिलकुल रटायचं नाही आहे, कन्सेप्च्युअल आहे सगळं. आणि हे तुम्ही नीट लक्ष देऊन नीट जर काही स्टेप्स समजून घेतल्या तर तुम्हाला कोणताही गॅसचं कधी पण काढता येईल. इनफॅक्ट उलटं पण करता येईल तुम्हाला. मी तुम्हाला एडियाबॅटिक कॉन्स्टंट दिला तर तुम्ही मला सांगू शकता की काय असेल त्याचा CP/CV वगैरे, तुम्ही सगळं सांगू शकता. ते पण मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघूयात, हा थोडासा एक्स्ट्रा पॉईंट आहे बट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET. ओके, सो काही इम्पॉर्टंट रिलेशन्स CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी. हेच आपल्याला माहिती आहे, F स्टँड्स फॉर डिग्री ऑफ फ्रीडम. टेक्स्टबुकमध्ये त्यांनी जो F वापरला आहे, मी एकदा टेक्स्टबुकमध्ये बघून घेतो त्यांचे नोटेशन्स काय आहेत. टेक्स्टबुकमध्ये जो वापरलेला F आहे, दॅट F इज नॉट डिग्री ऑफ फ्रीडम, इट इज मोड्स ऑफ ट्रान्सफर, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. मी इथे M वापरलाय बिकॉज F स्टँड्स फॉर डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे, स्टँडर्ड नोटेशन्स आहेत. F स्टँड्स फॉर डिग्री ऑफ फ्रीडम, लक्षात ठेवा. F इज डिग्री ऑफ फ्रीडम आणि M स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोड्स. M इज मोड्स ऑफ व्हायब्रेशन. आणि पॉलीसाठी 4+M/3+M असला पाहिजे. हा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. पॉलीसाठी असा असेल, M इज मोड. जेवढे मोड दिलेत तेवढे टाकायचे. आता बघा, काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स इथे मी बनवीन. ते रिझल्ट तुम्ही ॲज इट इज पण लक्षात ठेवू शकता. CETमध्ये एवढा वेळ नसतो डिराईव्ह करत बसण्यासाठी. जसं की फॉर एक्झाम्पल CP/CV मी समजा CPला मला उत्तर CPचं पाहिजे. CPला मी काय रिप्लेस करू शकतो, गामा इंटू CV टाकला इथे, गामा इंटू CV टाकला CPला. CP इज इक्वल टू गामा इंटू CV टाकला या इक्वेशनमध्ये. -CV इज इक्वल टू R. सो CV कॉमन घेतला तर गामा -1 इज इक्वल टू R. सो CVचं रिलेशन आहे R/गामा-1. 18-19 CETमध्ये आलेला प्रश्न आहे, डायरेक्टली विचारलं CV इज इक्वल टू 4 ऑप्शन. मग लोक सॉल्व्ह करत बसतात. माहिती असेल रिलेशन तर इट विल सेव्ह युअर टाईम. 2-2, 3-3 सेकंड्स मॅटर करतात गाईज. CETमध्ये फिजिक्सला टाईम मिळत नाही. आत्तापासून सांगतो, काही रिझल्ट्स इझी असतात ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही JEE नाही आहे की जिथे गोष्टी डिराईव्ह करण्यासाठी खूप वेळ असतो. ही CET आहे, इथे टाईमचा प्रेशर एक वेगळाच प्रेशर असतो. सो टाईममध्ये आपल्याला फास्ट राहायचं आहे खूप. सो रिझल्ट्स काही लक्षात ठेवू शकतो आपण. दुसरं रिझल्ट काय येईल रे, CV मिळालं ना. CP काय, CP आहे, परत इथं CP काय आहे, गामा इंटू CV आहे, गामा इंटू CV आहे. बट CV ऑलरेडी आपण डिराईव्ह केला आहे. सो CVच्या जागी मी टाकू शकतो R/गामा-1. सो हा झाला तुमचा दुसरा रिलेशन. ठीक आहे, दुसरा रिलेशन झाला. डिग्री ऑफ फ्रीडम आणि गामामध्ये रिलेशन सांगितलं मी तुम्हाला मग अशीच. डिग्री ऑफ फ्रीडम जो काही असेल ना तर त्याला +2 करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये तो कॉपी पेस्ट करायचा, तर तुम्हाला गामा मिळतो. बरोबर. आणि असंच उलटं करून मी डिग्री ऑफ फ्रीडम गामावरून पण काढू शकतो. कसा काढू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल मला. बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. F इंटू किंवा एक काम करा, स्प्लिट करूया त्याला. हा एक रिझल्ट झाला, ह्याला बॉक्स करतो मी. आता मी काय करतो, Fला स्प्लिट करतो. 1 + 2/F इज इक्वल टू गामा. बरोबर, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गामा. 1 इथे आला, गामा-1 इज 2/F. F वरती गेला, 2/गामा-1. झालं, डिग्री ऑफ फ्रीडम मिळालं. सिंपल आहे. सपोज तुम्हाला रँडमली एक क्वेश्चन आला, गॅमा ऑफ सर्टन गॅस इज 11/9, व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम. तुम्ही म्हणाल सर 9. परफेक्ट, आन्सर परफेक्ट आहे, आणखी 2नी मोठा आहे. बरोबर आहे. पण दरवेळेस 2नी मोठा असेल का, तुमची लाईफ एवढी इझी असेल का, नाही. गामा ऑफ सर्टन गॅस इज 1.33. 1.33 आहे. व्हॉट विल बी डिग्री ऑफ फ्रीडम. आता लागली का नाही वाट. आता तुम्ही कसं काढणार, कितीनी मोठा आहे कितीनी छोटा आहे. तुम्ही म्हणाल सर हे अपॉन 1 मग 1 आहे का, नाही, तसं नाही. तुम्हाला 2नी मोठा करता येत असेल तर वेल अँड गुड. तुम्हाला 2नी मोठा करता येते का, मला करता येतोय. मी काय करणार, याला 4/3 लिहिणार, 1नी मोठा आहे डबल करणार, 6 डिग्री ऑफ फ्रीडम. बट हे दरवेळेस तुम्हाला सुचेल का, दॅट इज प्रॉब्लेम. सो जर तुम्हाला नसेल सुचत अशा फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी नसेल सुचत तर ऑब्व्हियसली हा चॉईस आहेच ना तुमच्याकडे. काय चॉईस आहे, F इज इक्वल टू 2/1.33 -1 विच इज 2/0.33. 0.33 इंटू 6 इज 2. 0.33 ॲक्च्युली 1/3 असतो ना, 3 वरती गेला की 6 होत होतं.
सो मला एवढंच प्रूव्ह करायचं होतं की असे क्वेश्चन्स, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स जे असतात हे कॉम्प्लिकेटेड नाही आहे पहिली गोष्ट तर. हे क्वेश्चन्स बेसिक्सवरती आहेत काही, की इंटर रिलेशन काय ह्यांच्यातलं. सो CETसाठी हे खूपच त्यांचे फेवरेट प्रश्न आहेत. सो हे तुम्हाला रिलेशन्स माहिती असतील ॲटलिस्ट बॉक्सवाले तर तुमच्या खूप मदतीचा आहे, कामाचा आहे. ओके. इनफॅक्ट थर्मोमध्ये जाऊन आपण अजून हे एकदा रिवाईज करू. थर्मोमध्ये तर तगडे तगडे फॉर्म्युला आहेत. थर्मो तुम्हाला खूप आवडणारे लेसन, बेस्ट लेसन आहे तो पूर्ण बुकमधलं मी तर म्हणतो. थर्मोडायनॅमिक्स खूप कन्सेप्च्युअल आहे, खूप इंटरेस्टिंग लेसन आहे आणि तो समजण्यासाठी तुम्हाला हे बेसिक्स खूपच क्लिअर असलं पाहिजे, क्रिस्टल क्लिअर. सो नीट फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या. आणि आता आपण टेक्स्टबुकमधले आज जे काही शिकलो आहे त्याचे सगळे सॉल्ड, सगळे अनसॉल्ड एक्झाम्पल्स करूयात. आणि ते झालं की नंतर आपण DPP कडे वळूयात. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू सॉल्ड अनसॉल्ड एक्झाम्पल्स. ओके. सो आता टेक्स्टबुकमधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बट टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्ड एक्झाम्पलमध्ये आपण जे काही शिकलो आहे आज त्यातला एकही क्वेश्चन नाही आहे. सो 2 सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, 3.3 आणि 3.4. पेज नंबर 63 वरती तुम्हाला सापडतील ते. क्वेश्चन नंबर 1 वाचा, तुमच्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. स्पेसिफिक हीट्स दिल्या आहेत, बट या दिल्या आहेत प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स, म्हणजे पर KG वाल्या, पर मोलवाल्या नाही, पर KG वाल्या. बट त्यांना इझिली पर मोलवाल्यामध्ये कन्वर्ट करता येतं. कसं करायचं कन्वर्ट तर मी तुम्हाला सांगितलं आहे. रिलेशन असं आहे, जर काही आपल्याला आपली मोलर स्पेसिफिक हीट दिली असेल तर ह्याचं युनिट काय असतं रे, जूल पर मोल केल्विन असतं. जूल पर मोल केल्विन SI युनिट असतं. बट इथे आपल्याला KG आणायचं आहे. सो समहाव मला डिनॉमिनेटरमध्ये काय करावं लागेल, मासने डिवाइड करावं लागेल, KGने डिवाइड करावं लागेल. सो मी ह्याला जर काही मॉलिक्युलर वेटने डिवाइड केलं ना तर मला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मिळते. टेक्स्टबुक नोटेशन स्मॉल SP आहे, S आहे, S टेक्स्टबुक नोटेशन. आपण वापरलेलं नोटेशन स्मॉल CP म्हणलेलो मी याला. ठीक आहे. बट ठीक आहे, आता बुक्स वाईज नोटेशन चेंज होतात. सो मी टेक्स्टबुक नोटेशन इथं लिहितोय. तसंच CV/M जो असतो तो असतो SV, विच इज वी हॅव रिटन ॲज स्मॉल CV. आता पुढे काय दिले बघा, द गॅस कॉन्स्टंट इज गिवन, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 8300 जूल. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना 8.314 जूल पर मोल केल्विन असतं ते. सो पहिलं ते युनिट रॉंग आहे. जूल पर मोल पाहिजे, KG चुकीचं आहे, इट शुड बी मोल. युनिट चुकीचं आहे. आणि 8.314 आहे ना, एवढा मोठा कसा काय 8.314. सो इथे काय पाहिजे, 8300 जूल पर किलो मोल केल्विन पाहिजे होते. किलोग्रॅम केल्विन नाही, किलो मोल पाहिजे होतं ते. दॅट इज द ओनली डिफरन्स की जे चुकीचं आहे ते. सो मी आता काय करणार आहे, आय एम गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल विचारलं काय क्वेश्चनमध्ये, फाइंड जे असतो मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. म्हणजे जे म्हणजे काय असतो बेसिकली की जूल आणि कॅलरीमधलं रिलेशन जे असतं दॅट इज जे. जसं की आपल्याला माहिती आहे 1 कॅलरी सगळ्यांना माहिती आहे इट इज 4.2 जूल. या कॉन्स्टंटला आपण म्हणतो मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. ओके. त्याची कन्व्हर्जन फॅक्टर काय त्याला आपण जेने डिनोट करतो. जर आपल्याकडे युनिट्स जे असतात ते जर काही आपल्याला कॅलरीमध्ये असतील त्याला जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर वी यूज दॅट मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. नाउ वी विल सी हाऊ टू डील विथ दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. सो ॲज वी नो CP - CV इज इक्वल टू R, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तुम्ही क्वेश्चन बघितला, आता मी डायरेक्टली एक्सप्लेनेशन सांगतो त्याचं. CP - CV इज इक्वल टू R असतं. बट CP आणि CVचं रिलेशन काय आहे, कारण की आपल्याला SP दिलेत काय. सो CP आणि CV कॅन बी रिटन ॲज M × SP मायनस M × SV इज इक्वल टू R. एमने डिवाइड करावं लागेल तेव्हा मला जाऊन काय मिळेल, SP - SV इज इक्वल टू R/M. SP - SV इज इक्वल टू R/M. प्रॉब्लेम काय बघा की इथे SV आणि S चे युनिट्स कॅलरीमध्ये दिलेत आणि ह्याचे युनिट जूलमध्ये दिलेत. सो मला कोणाला तरी एकाला कन्वर्ट करावं लागेल दुसऱ्यामध्ये. सो मी प्रेफर करतो जूलचा कॅलरी करणं. जेव्हा जूलला कॅलरी करायचं असतं ना, जूलला जेव्हा कॅलरी करायचं असतो वी डिवाइड इट बाय जे. मेकॅनिकल इक्विव्हॅलंटनी आपण त्याला डिवाइड करतो. जेव्हा आपण मेकॅनिकल इक्विव्हॅलंट डिवाइड करू तेव्हा तो कॅलरी बनेल. ठीक आहे. जूलचं कॅलरीमध्ये कन्वर्जन असं होतं. हाऊ टू कन्वर्ट, से फॉर एक्झाम्पल 42 जूल किती कॅलरी असतं तर वी नो दॅट 42 जूलला मी जर काही मेकॅनिकल इक्विव्हॅलंटने डिवाइड केलं, मेकॅनिकल इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू 4.2 आहे. सो वी विल गेट 10 कॅलरी बिकॉज त्याचं युनिट असतं, हे जेचं युनिट काय असतं जूल पर कॅलरी. 4.2 जूल पर कॅलरी. जूल विल कॅन्सल, कॅलरी जाईल वरती. सो दिस इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट जे. सो हा एक फॉर्म्युला बनतो ॲक्च्युली, SP - SV इज इक्वल टू R/M0J. M0 किंवा M इज द मॉलिक्युलर वेट, J इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. हा काढायचा आहे आपल्याला, तो विचारलाय. सो झालं ना, सगळ्याला एका साईडला घ्या आणि सॉल्व्ह कर, येईल आन्सर. बघा करून बघूया. सो हा जाईल वर जूल
इज सॉरी जूल म्हणतो मी, दॅट इज मेकॅनिकल इक्वॅलंट, इज इक्वल टू आर अपॉन एम इंटू एस पी मायनस एस व्ही. नीट युनिट्सचं नीट बघा काय युनिट्सकडे. ह्याचं युनिट काय असतं, ह्याचं युनिट दिलं आहे त्यांनी 8300 जूल पर किलो मोल केल्विन डिवायडेड बाय एस पी मायनस एस व्हीचं युनिट काय असतं, हे 3400 मायनस 2400 इज 1000 कॅलरी पर के जी केल्विन. अँड आता राहिला आहे एम. तर एमचं युनिट, एम काय मॉलिक्युलर वेट आहे. गॅस कोणता, हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट 2 ग्रॅम असतं. किती असतं, 2 ग्रॅम पर मोल. एका मोलचं 2 ग्रॅम असतं, बट आपल्याला किलो मोल पाहिजे ना, किलो मोल, कारण की आरची व्हॅल्यू किलो मोलमध्ये दिली आहे. सो एका किलो मोलला 2 kg बनून जाईल त्याचं वजन. सो मॉलिक्युलर वेट किती असतं, मॉलिक्युलर वेट किलो मोलसाठी किती असतं, काय मॉलिक्युलर वेट एका मोलसाठी तर 2 ग्रॅम असतं, बट एका किलो मोलसाठी मॉलिक्युलर वेट काय बनेल, 2 किलोग्रॅम पर किलो मोल. कॅन्सल काय काय होईल नीट बघा, किलोग्रॅम किलोग्रॅम कॅन्सल होईल, किलो मोल कॅन्सल होईल, केल्विन केल्विन कॅन्सल होईल, राहील काय, जूल पर कॅलरी राहील ना. तेच तर आपल्याला पाहिजे, जूल पर कॅलरी असतं हे मेकॅनिकल इक्विव्हॅलंटचं आन्सर. सो 2 0 गेले, 83/20 4.15 असतो. असा आन्सर असला पाहिजे, विच इज 4.15 जूल पर कॅलरी. क्वेश्चन चुकीचा होता, डेटा चुकीचा होता. बेसिकली जूल पर के जी केल्विन चुकीचा आहे, किलो मोल केल्विन पाहिजे. सो दिस इज द आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन. आता लेट्स मूव टू द सेकंड क्वेश्चन अँड देन डीपीपी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, 3.4 सांगितलंय, द डिफरन्स बिटवीन द स्पेसिफिक हीट्स, मोलर स्पेसिफिक हीट्स इज 8000 जूल पर के जी केल्विन. इथे परत एकदा मिस्टेक आहे ॲक्च्युली. आधीच बोललो मी, मोलर स्पेसिफिक हीट जूल पर मोल केल्विन असते. सो जूल पर मोल केल्विन मायनस जूल पर मोल केल्विन शुड बी जूल पर मोल केल्विन. नाही तर काय होईल, जूल पर मोल केल्विन नसेल तर डायमेन्शनलीच मॅच होणार नाही. सो हे डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन बनते. सो इट शुड बी जूल पर किलो मोल केल्विन. किलो मोल केल्विन म्हणजे 8000 खूप मोठी व्हॅल्यू आहे, आणि सी पी मायनस सी व्ही 8.3 असते रफली. सो 8000 म्हणजे किलो मोल असलं पाहिजे. एनिवेज, ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनला आपल्याला कन्वर्ट नाही केलं तरी चालणार आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये नसतं चाललं, मागच्या क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करावंच लागणार होतं. इथे काय प्रॉब्लेम आहे की इथे आपल्याला सॉल्व्ह करून त्यांनी आन्सर्स जे दिलेत ना, ते पण त्यांनी ह्याच युनिटमध्ये लिहिलेत. ठीक आहे, सॉल्ड एक्झाम्पलमध्ये जर काही तुम्ही बघितलं, बट रियालिटी आहे की ह्याचं युनिट चुकीचं आहे. ठीक आहे, सो मी इथे जूल पर किलो मोल केल्विन असं लिहितो, चेंज करतो त्याला. आणि दुसरा काय सांगितलं आहे, द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स सी पी बाय सी व्ही, जो गामा असतो त्याला 1.65 सांगितलं. आणि विचारलं काय तुम्हाला की सी पी सी व्ही इंडिव्हिज्युअली काढा. अरे असे प्रकारचे प्रश्न तर आपण आधीपासून करत आलोय. सिम्पल आहे, दोन इक्वेशन्स सायमल्टेनियस सॉल्व्ह करायचे. म्हणजे काय करायचं, सी पीची व्हॅल्यू इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो मी. सी पी काय बनेल, 1.65 सी व्ही इथे टाकूयात. 1.65 सी व्ही मायनस सी व्ही इज 8000 जूल पर किलो मोल केल्विन. ठीक आहे, एक 1.65 मायनस इज दिस इज 0.65 सी व्ही इज 8000 जूल पर किलो मोल केल्विन डिवाइड बाय 0.65 ने डिवाइड केलं आणि सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर येईल 8000 अपॉन 0.65. नक्कीच 8000पेक्षा जास्त येईल, मे बी काहीतरी 12000 11000 असं काहीतरी आन्सर येईल. तर सी व्हीचा आन्सर आला आहे 12307. मी आता बघूनच सांगतो, सॉल्व्ह करत नाही इथे, जस्ट आन्सर सांगतो काय डिव्हिजननी येते, बिकॉज आपला एम काय सॉल्व्ह करणं. युनिट राहिलं पाहिजे जूल पर किलो मोल केल्विन. एनिवेज त्यांनी युनिट तेच मेंटेन केलं आहे. मी आधीच सांगितलं या प्रश्नाला चेंज करून फरक नाही पडणार, आन्सर तसंच राहणार आहे व्हॅल्यू वाईज, पण युनिट रॉंगच आहे. टेक्निकली बघा ना तुम्ही, डायमेन्शनल ॲनालिसिस शिकलो आहे आपण. आणि त्याच्यानंतर सी पी मायनस सी व्ही आर असतो. सो सी पी मायनस सी व्ही जर काही 8000 असेल तर सी व्ही 12000 आहे रे, सी व्ही 12000 आहे. तर कितीमधनं 12000 मायनस केले की 8000 मिळेल, कॉमन सेन्स आहे. 20307 मधनं मी 12307 मायनस केले तेव्हा जाऊन मला 8000 मिळणार आहे. सो सी पी कधी पण 8000 जास्त पाहिजे, 20307. दॅट इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट क्वेश्चन नंबर 3.4. सो गाईज, दीज वर दी ओनली 2 क्वेश्चन्स इन द टेक्स्टबुक. अनसॉल्ड एक्झाम्पल काहीच नाही आहेत. इनफॅक्ट या पर्टिक्युलर सेक्शनवरती खूप सारे क्वेश्चन्स बनत नाहीत. न्यूमेरिकल्स, थिओरॉटिकल क्वेश्चन्स किंवा नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स किंवा MCQs बनतात. सो आपण DPP बघणार आहे, आता सॉल्व्ह करणार आहे. सो DPP तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये सापडून जाईल. बट ह्या DPPमध्ये सगळे 15च्या 15 क्वेश्चन ह्याच पार्टवरती नसतील, कारण की ह्या पार्टवरती 15 प्रश्न बनवणं म्हणजे रिपिटेशन ऑफ सेम क्वेश्चन करण्यासारखं आहे. सो मी काय करेन, एक 5-6 किंवा मॅक्सिमम 7 क्वेश्चन या कॉन्सेप्टवरती, आणि अगेन वी विल रिव्हिजिट द प्रिव्हियस कॉन्सेप्ट्स, एनर्जी, प्रेशर, RMS स्पीड, त्याचे परत काही 8 क्वेश्चन, असे 15 क्वेश्चन तुम्हाला आज परत सॉल्व्ह करायचे. सो स्टार्ट सॉल्विंग दोज DPP क्वेश्चन्स.
15मधनं किती येत आहेत ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नंतर सॉल्व्ह झाल्यानंतरच सोल्युशन्स बघा आणि नंतर तुम्हाला जे नाही जमत ते बघा. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सोल्युशन्स ऑफ DPP नंबर 2. सेकंड DPPचा फर्स्ट क्वेश्चन बघा काय. स्क्रीनवरती क्वेश्चन दिसेल तुम्हाला. अ सॅम्पल ऑफ गॅस इज ॲट 0 डिग्री सेल्सिअस. फाइंड द टेम्परेचर ॲट विच इट शुड बी रेज्ड इन ऑर्डर टू डबल द RMS स्पीड ऑफ द मॉलिक्यूल. हा खूपच बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे आणि हा डिपेंड करतोय प्रपोर्शनॅलिटीवरती. मी सांगितलं तुम्हाला CRMSचा क्वेश्चन टेम्परेचरवरती. CRMS कसं डिपेंड करतं तर तुम्हाला रिलेशन माहिती पाहिजे. CRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर इफ द गॅस इज सेम. तोच गॅस आहे आणि त्याचाच टेम्परेचर वाढवलं आहे. पण गॅस पण चेंज केला, टेम्परेचर पण चेंज केलं तर मात्र इथे √m0 पण येईल. मास चेंज, गॅस चेंज केलं तर मोलर मास चेंज होईल त्याचं. पण इथे तोच गॅस आहे, त्यालाच हीट केलं आहे. सो एका गॅसचं टेम्परेचर 0 होतं, त्याला मला त्याची RMS स्पीड जी आहे ती डबल करायची. तर मी टेम्परेचर किती टाइम्स करू. तर एक आहे ओरल वे, डायरेक्टली ओरली आन्सर येणार आहे. ओरली आन्सर कसं येणार आहे बघा. फर्स्ट सिम्पल वे, सिम्पल अँड क्विक वे. या क्विक वेमध्ये आपण गोष्टी ओरली करणार आहे. ओरली केल्याने क्वेश्चन लिहित बसण्यात टाईम जातो आणि गोष्टी खूप म्हणजे बेसिकली CETमध्ये हा टाईम नसतो आपल्याकडे. एका प्रश्नाला तुम्हाला जवळपास ॲव्हरेज आउट केलं तर फिजिक्समध्ये 60 to 65 सेकंड्स मॅक्सिमम असतात. आता 60-65 सेकंडमध्ये एका प्रश्नाला तुम्ही क्वेश्चन वाचणार. आता तो ऑनलाईन आले, मग स्क्रोल करणार, वरती जाणार, खाली जाणार. अर्धे क्वेश्चन्स मुलं तर म्हणतात जी प्रिव्हियसली सॉल्व्ह केले 2020ची जी मुलं आहेत त्यांचे असे फीडबॅक होते की सर आम्ही क्वेश्चन वाचायचो, खाली ऑप्शन वाचेपर्यंत क्वेश्चन विसरून जायचो. सो स्क्रोलिंगचा एक मोठा इश्यू आहे CETला. तर त्यामुळे क्वेश्चन आपण जर काही वाचला आणि आपण ओरली सॉल्व्ह करू शकत असू तर क्वेश्चनचा आन्सर काढून आपण डायरेक्टली ऑप्शनमध्ये बघू शकतो. ठीक आहे. सो क्वेश्चन बघा काय. CRMS इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. ते म्हणतात की जर आत्ता सध्या टेम्परेचर 0 डिग्री आहे आणि मला CRMSला करायचं आहे डबल. प्रपोर्शनॅलिटी थोडासा तुम्ही कमांड जनरेट करा. प्रपोर्शनॅलिटीचा कुठलाही क्वेश्चन जमला पाहिजे. याला डबल करायचं म्हटलं ना तर याला 4 टाइम्स करावं लागेल. टेम्परेचरला 4 टाइम्स करावं लागेल. 0ला 4 टाइम्स केलं की 0च राहतं. काही जण डिसअपॉइंट होतील. 0च राहतं, 0 ऑप्शन नाही आहे. मग काय करायचं. तर एक मी तुम्हाला हे आधी पण सांगितलेलं, त्याच्यावरती एक क्वेश्चनही घेतलेला. मी परत सांगतोय की जर हा रिलेशन वापरताना T कॅपिटल आहे ना जो, तो ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. तो हा टेम्परेचर नाही आहे डिग्री सेल्सिअसवाला. सो हा 0 डिग्री घेऊन चालणार नाही आहे, 273 केल्विन घेऊन चालणार आहे. सो जर टेम्परेचर 273 केल्विन आहे, CRMS आहे, जर मला ह्याला डबल करायचं ना तर टेम्परेचरला मला 4 पट करावं लागेल. ह्याला 4 टाइम्स करावं लागेल. ह्याला 4 टाइम्स केलं ना आपण तर 1092 होतं. आता हे मला कसं माहिती, कारण की मी असे प्रश्न कमीत कमी मागच्या 6-7 वर्षात खूप वेळा सॉल्व्ह केले. तुम्ही पण हे 2-3-4 वेळा सॉल्व्ह केले की तुम्हाला हा नंबर लक्षात राहील 1092. आणि हा टेम्परेचर ऑप्शनमध्ये तुम्ही शोधाल तर ऑप्शनमध्ये सगळे डिग्री सेल्सिअसवाले. सो लगेच तुम्हाला याच्यातनं 273 मायनस करायचं आहे. तुम्हाला 819 डिग्री सेल्सिअस आन्सर येईल. दिस इज द आन्सर फॉर द फर्स्ट वे, फर्स्ट क्वेश्चन. नो, दिस वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्विक वे. ओरलीच जमला पाहिजे 819 टिक विदिन फर्स्ट 10 सेकंड्स. बट नॉर्मली सगळ्यांना सुचेल असं नाही. काही जणांची प्रॅक्टिस कमी असते. ॲक्च्युअलमध्ये प्रॉपरली सॉल्व्ह कसं करायचं तर प्रपोर्शनॅलिटीला रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे CRMS इन सेकंड केस अपॉन CRMS इन फर्स्ट केस इज इक्वल टू टेम्परेचर इन सेकंड केस अपॉन टेम्परेचर इन फर्स्ट केस. टेम्परेचर इन फर्स्ट केस 0 डिग्री आहे पण केल्विनमध्ये 273 होणार ते. टेम्परेचर इन सेकंड केस काढायचं तर आहे, तेच तर काढायचं. इज इक्वल टू आधीची RMS स्पीड C असेल तर आता डबल करायची म्हणजे 2C आहे. CC गेला, स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं तर 4 इज इक्वल टू T2 अपॉन 273. 273 इंटू 4 इज 1092 मायनस 273 केलं तर सेम प्रोसिजर. पुढचा आन्सर सेमच राहणार आहे 819. दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन. आय होप तुम्हाला एक क्विक वे पण सांगितला मी आणि एक ट्रॅडिशनल वे जो आयडियली आपण बोर्ड एक्झाममध्ये करतो तो पण एक वे सांगितलं. बट प्रपोर्शनॅलिटीवाले क्वेश्चन दिसले कधी एक्झाममध्ये तर ट्राय करा की इझी असतील तर आपण ओरलीच करू शकू. ह्या लेवलचं तुमचं कॅल्क्युलेशन बनवा कारण की CETला त्याची गरज आहे. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 वाचूयात. अ गॅस इज ॲट प्रेशर P0 इन अ वेसल वेन ऑल मासेस, वाचा नीट वाचा, क्वेश्चन थोडासा मोठा आहे. ऑल मासेस ऑफ मॉलिक्युल्स आर मेड हाफ अँड देअर स्पीड्स आर डबल्ड. सगळ्या मॉलिक्युलचं मास अर्ध करून टाकलं, सगळ्यांच्या स्पीड डबल केल्या, तर आता प्रेशरचं काय होईल. अशा केसमध्ये तुम्हाला प्रेशरचे 4 फॉर्म्युले माहिती आहेत. 1/3 NMC² by V, 1/3 MC², 1/3
mc²/v नंतर ρc² आणि nRT/v 4 इक्वेशन्स माहिती. कोणता सिलेक्ट करायचा आहे हा डेटा डिसाईड करणार आहे. प्रेशरचा तो फॉर्म्युला सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये स्पीड आहे आणि ज्याच्यामध्ये मास ऑफ मॉलिक्यूल आहे. तसा एकच फॉर्म्युला आहे, 1/3 nmc²/v. हाच तो फॉर्म्युला आहे. ते म्हणतायत मास ऑफ ईच मॉलिक्यूलला अर्ध करून टाकलं. आता क्लिअरली प्रेशर मासवर डायरेक्ट प्रपोर्शन आहे आणि स्पीडला डबल करून टाकलं तर स्पीडला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एम आणि c² असं रिलेशन आहे प्रेशरचं. सो जर मी याला हाफ करत असेल तर प्रेशर हाफ झाला पाहिजे ऑब्वियसली, आणि जर मी ह्याला डबल करत असेल तर प्रेशर 4 टाइम्स झाला पाहिजे. 2² = 4. सो इफेक्टिव्हली प्रेशरचं काय झालं पाहिजे, इफेक्टिव्हली प्रेशर 2 टाइम्स झाला पाहिजे. हा झाला क्विक वे. प्रपोर्शनॅलिटी बघितलं, हा अर्धा झाला, हा डबल झाला, डबलचा स्क्वेअर 4, 4/2 2 आन्सर आला. बट आता झाला आपला रेशिओवाला वे. हळूहळू रेशिओवाल्या वेवरनं तुम्ही ओरली पण काढू शकाल. जर काही स्टार्टिंगला प्रॅक्टिस नसेल तर इज्जतीत रेशिओ लिहून सॉल्व्ह करा, नो प्रॉब्लेम. प्रेशर 2/प्रेशर 1 इज मास 2/मास 1 स्पीड 2/स्पीड 1 द होल स्क्वेअर. रेशिओला प्रपोर्शनॅलिटीला रेशिओमध्ये कन्वर्ट केला. ते म्हणतात आधीचा मास एम असेल तर नवीन केसमध्ये सेकंड केसमध्ये मास अर्ध झालं. आधीची स्पीड सी असेल तर नवीन केसमध्ये स्पीड डबल झाली. आधीचा प्रेशर पी असेल तर नवीन प्रेशरचं काय होणार, P2 काय होणार बघूयात. mm जाणार, cc जाणार, हे 1/2 आहे आणि 2चा स्क्वेअर इज 4 म्हणजे 2 झालं. सो नवीन प्रेशर इज इक्वल टू 2 टाइम्स द जुनं प्रेशर. सो प्रेशर डबल झालं, तेच तर मी इथं बोललो ना. सो आन्सर काय येईल, प्रेशर विल बिकम ट्वाइस. ऑप्शन इज सी. आय होप तुम्हाला गोष्टी समजत आहेत. खूपच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत, बट आपण त्याला प्रपोर्शनॅलिटीमध्ये घेऊन बघा. CETला खरं सांगितलं तर क्वेश्चन्स काही खूपच आउट ऑफ द बॉक्स किंवा खूपच टफ असतात असं नाही आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात, टेक्स्टबुक नॉलेजनी सॉल्व्ह होण्यासारखे असतात. बट येस, ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करताना थोडा टाईम लागू शकतो आणि ज्याची स्पीड जास्त असेल ना त्याला कमी प्रेशर येईल आणि कमी प्रेशर आले तो कमी मिस्टेक्स करेल. सो ट्राय करा की तुमची स्पीड पण असली पाहिजे विथ ॲक्युरेसी. आत्ता सध्या तुम्हाला स्पीड मे बी कमी असेल बट विथ प्रॅक्टिस स्पीड येणार आहे. सो कीप ऑन प्रॅक्टिसिंग मोर अँड मोर MCQs. आम्ही DPP देतोय, 3-4 DPPsमध्ये 50 प्रश्न होतात. PYQs 50 असतात. तुमच्याकडे एखादी बुक असेल ती सॉल्व्ह करा. टेस्टमध्ये 20-25 प्रश्न असतात. सो असे करून तुम्ही प्रत्येक टॉपिकचे 150 क्वेश्चन क्वालिटी सॉल्व्ह करताय. सो मेक शुअर तुम्ही ते क्वेश्चन रिपीटेडली परत सॉल्व्ह करा. तुम्हाला वाटले 15 DPPमध्ये 4 क्वेश्चन टफ होते, मार्क करून ठेवा. ते मार्क करून ठेवा, रिव्हिजन वेळेस कामात येतील. तुम्ही ब्लाइंडली मार्क न करता पुढे जात असाल तर पुढे जाऊन तुम्हाला नंतर कळणार नाही काय सॉल्व्ह करू. तुम्ही सगळ्याच्या सगळे 15च्या 15 परत सॉल्व्ह करू शकत नाही. प्रत्येक लेसनचे 4 DPP आहेत. सो 60 क्वेश्चन परत कोण सॉल्व्ह करणार आहे. सो त्या 60मधनं जर तुम्ही प्रत्येक DPPचे 4-4 डिफिकल्ट क्वेश्चन मार्क करून ठेवले किंवा स्क्रीनशॉट्स काढून ठेवले आणि त्याला एक पर्टिक्युलर त्याची फाईल बनवली, इट विल श्युअरली हेल्प यू. सो कधी पण आत्तापासून डेटा बनवायचा. बघा, डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आत्तापासून जे नाही जमत आहे, जे ट्रिकी वाटतंय, जे डिफिकल्ट वाटतंय त्या गोष्टी आत्तापासून मार्क करणं चालू करा. त्या गोष्टी हायलाईट करणं चालू करा. तुमच्या नोट्समध्ये ॲड करणं चालू करा. हे केल्याने तुमच्या नोट्स प्रॉपर बनतील. नोट्समध्ये पण तुम्ही MCQचे रिझल्ट्स लिहू शकता. MCQजमध्ये काही गोष्टी आपण शिकतो सॉल्व्ह करताना. सो त्या गोष्टी आपण नोट्समध्ये पण ॲड करू शकतो. ओके, सो रिमेंबर, नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत गाईज. नोट्स बनवा आणि नोट्स बनवताना त्या नोट्स इव्हॉल्व्ह झाल्या पाहिजे विथ टाईम. ते प्रोग्रेसिव्ह पाहिजे. नोट्स शुड बेसिकली त्याच्या लेवल वाढली पाहिजे. फर्स्ट टाइम शिकताना एकदम बेसिक लेवलचे नोट्स बनतात, नंतर हळूहळू त्याची लेवल वाढते. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 3 नाव. थर्ड क्वेश्चन इज व्हेरी मच स्ट्रेट फॉरवर्ड. आय गेस मी तर बोर्डवरती तो सॉल्व्ह करायचीही गरज नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे CP - CV इज X आणि CP - CV इज X. नायट्रोजन आणि अर्गॉनसाठी दोघांसाठी सेमच आहे. आता ते म्हणतात व्हॉट इज द रिलेशन बिटवीन X अँड Y. तुम्हाला माहिती असलं पाहिजे CP - CV इज R फॉर एनी गॅस. कोणत्याही गॅससाठी CP - CV R असतो. सो इथे नायट्रोजन, आर्गॉन, ऑक्सिजन, क्लोरीनचा मॅटरच करत नाही आहे. सगळ्यांचा आन्सर असला पाहिजे X इज इक्वल टू Y. सो आन्सर इज ऑप्शन ए. इथे काही कुठली क्विक मेथड नाही, हीच सगळ्यात क्विक मेथड आहे. बघितलं ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 4 पहा. गामा दिला आहे 1.4 आणि सांगितलं आहे CP आणि CV काय असेल. CP आणि CV काय असेल आणि ॲटॉमिसिटी विचारली, म्हणजे तो मोनो आहे, डाय, ट्राय, पॉली काय. 4 ऑप्शन आहेत, ट्राय, डाय, मोनो. बघा, आपण पहिले तर 1.4 आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे गामावरनं डिग्री ऑफ फ्रीडम कसा काढायचा. सो आठवतं आहे का डिग्री ऑफ फ्रीडम कसा काढायचा. एक मेथड मी तुम्हाला सांगितली, ती काय होती की तुम्ही ह्याला पहिलं तर
2च्या डिफरन्समध्ये लिहून दाखवा. मी 14/10 लिहिलं म्हणजे 7/5 झाला. हा तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम असतो. एक मेथड काय, 2च्या डिफरन्समध्ये लिहा, 5 आणि वरती 2नी जास्त पाहिजे. किंवा दुसरा मेथड तुम्हाला मी सांगितला की डिग्री ऑफ फ्रीडम इज 2/1 - गामा. हा एक फॉर्म्युला सांगितलेला तुम्हाला, इम्पॉर्टंट, सीईटी साठी इम्पॉर्टंट असं लिहिलं. सो 2/1 गामा -1 होतो तो. गामा -1 केलं जर तुम्ही तर गामा इज 1.4 -1 2/0.4 इज 5. सो डिग्री ऑफ फ्रीडम 5च मिळाला. डिग्री ऑफ फ्रीडम 5 कोणाला असतो? मोनोला असतो का? नाही. मोनोवाले दोन्ही ऑप्शन गेले, 3, 4 गेला. डायला असतो का? येस. ट्रायला असतो का? पॉसिबल, लिनियर ट्राय असेल तर ठीक आहे. ट्रायला पॉसिबल आहे, डायला पॉसिबल. बट सिन्स इथे अप्रोप्रिएट ऑप्शन, मोस्ट अप्रोप्रिएट चॉईस कधी पण टेक करतो आपण. सो 2 ऑप्शन करेक्ट वाटत असतील, त्यातला मोस्ट अप्रोप्रिएट कोणता आहे? मोस्ट अप्रोप्रिएट डाय असेल. ठीक आहे. डाय ॲटॉमिक गॅस वुड बी द करेक्ट चॉईस, कारण की डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ डाय ॲटॉमिक इज 5. आन्सर इज बीटा. इथे काही जण चॅलेंज करतील, सर डायॲटॉमिकमध्ये पण डिग्री ऑफ फ्रीडम 7 असू शकतात जर तो नॉन रिजिड असेल तर. येस, ॲब्सोल्युटली. सो इथे थोडंसं डायसी आहे मी पण, की इथं ए ऑप्शन पण चॅलेंज करू शकतो आपण. बट येस, ए ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम काय आहे की तो ट्राय असेल ना तर डिग्रीज ऑफ व्हायब्रेशनल फ्रीडम येतातच. त्यामुळे ट्रायमध्ये चान्सेस खूप कमी आहेत डिग्री ऑफ फ्रीडम 5 राहण्याचे. तर म्हणून डाय इज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन ओव्हर हिअर. दॅट इज ऑप्शन बीटा. क्वेश्चन नंबर 5 बघा. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ डायॲटॉमिक परत एकदा आलाय बघा इथे. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ डायॲटॉमिक गॅसेस 5 आणि 7 असते तर मग प्रॉब्लेम होता. इथं 5 आणि 6 आहे. 6चा तर मॅटरच करत नाही. 5 आन्सर याचा. सो क्वेश्चन नंबर 5 आन्सर इज सी, थर्ड वन. क्वेश्चन नंबर 6 वाचूयात आता. रीड क्वेश्चन नंबर 6. द क्वेश्चन इज बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ RMS velocity, RMS velocity or RMS speed, which we have seen in the previous lecture, yesterday's lecture. काय सांगितलं क्वेश्चनमध्ये? दी RMS velocity ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची RMS velocity 400 आहे एका सर्टन टेम्परेचरला. ठीक आहे. तर सेम टेम्परेचरला हायड्रोजनची किती असेल? ओके, हायड्रोजनची किती असेल विचारले. सो आपल्याला माहीत आहे की CRMS सेम टेम्परेचरला मॉलिक्युलर वेटला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. ठीक आहे. आता ओरली कसं करायचं? क्विक वे बघा, क्विक वे. मी कसं करतो क्विक वे? मी बिलकुल व्हॅल्यू पेन विन वापरत नाही बसणार. क्विक वे असं सांगतो. ठीक आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन. ओके. आपण ऑक्सिजनपासून हायड्रोजनवरती जेव्हा शिफ्ट होतो ना तर मॉलिक्युलर वेट 32 किती होतं? 2 होतं. म्हणजे मॉलिक्युलर वेट 1/16 होतं. मी काय म्हणतो बघा, मी ओरली करतो हे सगळं, हे तुम्हाला मी सांगतो माझ्या माइंडमध्ये थॉट्स कसे बनतात. ऑक्सिजनची दिली आहे, हायड्रोजनची काढायची. आता आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचं वजन 32 आहे आणि याचं 2 आहे, म्हणजे किती? 1/16 आहे. 1/16 टाइम्स आहे हायड्रोजनचं वजन, ऑक्सिजनचं 1/16 टाइम आहे, 1/16 आहे. याचा अर्थ इन्व्हर्स प्रपोर्शन ना, सर हा जर काही 1/16 असेल तर CRMS 16 टाइम्स असला पाहिजे. बट इथे रूट पण आहे. सो CRMS √16 टाइम्स असला पाहिजे. √16 टाइम्स म्हणजे 4 पट असला पाहिजे. सो हायड्रोजनची स्पीड 4 पट असली पाहिजे. 400ची 4 पट 1600 असलं. आन्सर इज 1600. नाउ दिस इज डायरेक्टली क्विक वे. मे बी तुम्हाला वाटलं असेल मी एवढं एक्सप्लेन केलं, एवढा वेळ आम्ही त्याच्यात पण फास्ट सॉल्व्ह केलं असतं. बट गाईज मी एक्सप्लेन करत होतो. मी जर काही डायरेक्टली सॉल्व्ह केलं या मेथडनी, जर काही तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकला ना, तुम्ही मॅक्सिमम 15 सेकंड्समध्ये आन्सर काढाल. मॅक्सिमम 15 सेकंड्समध्ये. ते पण जास्तच बोलतोय मी. तुम्ही ही प्रॅक्टिस करा. ओरली गोष्टी सॉल्व्ह होतात फिजिक्समध्ये खूप साऱ्या. ठीक आहे. तुम्ही पेन आणि पेपरची प्रॅक्टिस कराल तर त्याच्यामध्ये थोडा वेळ जाईल. टाईम मॅनेजमेंट हे नंतर नाही सुचत. आत्तापासून हळूहळू सवय लावा. काही गोष्टी ओरलीच करण्याचा प्रयत्न करा. आता आपण ट्रॅडिशनल वे बघू. काय आहे? CRMS जी सेकंड वेळेसची हायड्रोजनची म्हणूयात आपण, अपॉन ऑक्सिजनची इज अंडर रूट मॉलिक्युलर मास ऑफ, उलटा आहे ना म्हणून, ऑक्सिजन अपॉन हायड्रोजन. 32/2चा रूट 16चा रूट 4. सो हा वरती गेला 400 1600. ह्याच्यानी पण खूप लवकर आलं तुम्हाला वाटत असेल, बट त्यांनी एकदम लाईटनिंग क्विक क्वेश्चन बघितला असं आन्सर एवढं फास्ट होऊ शकतं. मॅक्सिमम 7 to 8 सेकंड्समध्ये आन्सर येऊ शकतं. बट ते ओव्हरनाईट होत नाही की तुम्ही आज केलं उद्या तुम्हाला जमणार. त्याला इट विल टेक प्रॅक्टिस. तुम्ही 3-4 मंथ्स कंटिन्युअसली कराल, तुम्हाला हळूहळू त्याचे इफेक्ट्स दिसतील. सो ट्राय टू सॉल्व क्वेश्चन्स ओरली थिंग्स, तुमचं ब्रेन वर्किंग फास्ट होतं खूप. ठीक आहे. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 7. द व्हॅल्यू ऑफ CV फॉर 1 मोल ऑफ निऑन गॅस. आता निऑन गॅस काय का नाव दिलं इथं? निऑनच दिलं ना. येस, निऑन. तर निऑन नाव देण्यामागे रिझन काय आहे की निऑन हा एक इनर्ट गॅस आहे. सो त्यांना बेसिकली म्हणायचं होतं की मोनो ॲटॉमिक गॅसचा CV काय असतो.
त्यांनी एवढंच विचारलं आपल्याला मोनोचा सी व्ही काय असतो. मोनो तुम्हाला माहिती आहे मोनोला डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात. सो एका मॉलिक्युलची एनर्जी 3/2 KBT असते. एका मॉलिक्युलवरनं एका मोलची एनर्जी 3/2 RT असते. आणि ह्याचाच तर डेरिव्हेटिव्ह सी व्ही असतो 3/2 R. आठवते का? याचाच तर डेरिव्हेटिव्ह असतो तो. सो 3/2 R ऑप्शन इज सी फॉर क्वेश्चन नंबर 7. व्हेरी सिम्पल क्वेश्चन इट वॉज. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा. आत्ताच क्वेश्चन नंबर आपण 8 सॉल्व्ह केला आहे. ॲक्च्युअलमध्ये हा रिपीट झाल्यासारखा आहे. हा क्वेश्चन बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. आत्ताच केला आहे. जर का ऑक्सिजनची CRMS C असेल तर हायड्रोजनची 4C असणार सेम टेम्परेचरला. 400 तर 1600, इथे C तर 4C. ठीक आहे, हा क्वेश्चन उगाच वेस्ट गेला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 जो आहे दॅट डील्स विथ द प्रेशर ऑफ आयडियल गॅस इज प्रपोर्शनल टू वॉट. प्रेशरचं रिलेशन काय आहे आयडियल गॅसच्या. तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द प्रेशर ऑफ आयडियल गॅस ऑफ डेन्सिटी रो इज प्रपोर्शनल टू डॅश ॲट गिवन टेम्परेचर. ॲट अ गिवन टेम्परेचर हाऊ डज प्रेशर डिपेंड्स ऑन डेन्सिटी. तर वी नो दॅट CRMS is dependent on temperature. So temperature constant तर CRMS constant and clearly प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये 1/3 rho C स्क्वेअर असतो. सो ॲज टेम्परेचर इज कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट राहणार आहे. हा तर कॉन्स्टंटच आहे. सो यांच्यामध्ये कसं रिलेशन आहे? डायरेक्ट रिलेशन आहे. सो डायरेक्ट रिलेशन म्हणजे ऑप्शन ए आहे. क्वेश्चन नंबर 9 आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 10. इफ द प्रेशर अँड द व्हॉल्यूम ऑफ अ सर्टन क्वांटिटी ऑफ आयडियल गॅस इज मेड हाफ देन व्हॉट विल हॅपन टू टेम्परेचर. हा क्वेश्चन तुम्हाला मुद्दामून टाकला आहे मी, कारण की आपण इंट्रोडक्शन KTGचं इंट्रोडक्शन कधी बघितलंच नाही. ते का नाही बघितलं? कारण की तुम्हाला बेसिकली PV = NRT इक्वेशन माहिती आहे आणि त्याच्यावरतीच तो क्वेश्चन आहे. हा PV = NRT मध्ये ते म्हणतात 1 मोल आहे. ठीक आहे, 1 मोल आहे. ह्याला अर्ध केलं तर अर्थ चेंज होणार नाही. टेम्परेचरला इक्वेट करण्यासाठी 1/4 व्हावंच लागेल, नाही तर इक्वेट होणार नाही. बरोबर ना. सो ह्यांच्यामध्ये हाफ आणि हाफ होत असेल तर ह्याला 1/4 व्हावं लागतं. सो टेम्परेचर बिकम्स 1/4. दिस वॉज क्वेश्चन नंबर 10. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल ऑफ सॅम्पल ऑफ हिलियम इज 5/7 दॅट ऑफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. सो इथे रूट मीन स्क्वेअर दोघांची वेलॉसिटीचा रिलेशन दिला आहे आणि विचारले टेम्परेचर ऑफ हायड्रोजन एवढा असेल तर टेम्परेचर ऑफ हिलियम काय असेल. या क्वेश्चनमध्ये CRMS ऑफ हिलियम इज 5/7 CRMS ऑफ हायड्रोजन असं सांगितलं आहे. 5/7 दॅट ऑफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. सिम्पली तुम्हाला फॉर्म्युला टाकायचं आणि टेम्परेचर्स काढायचे. ह्याचा फॉर्म्युला काय असतो? 3RT/m0. ह्याचा फॉर्म्युला असतो √3RT/m0. फरक काय आहे की हायड्रोजनचा मॉलिक्युलर वेट 2 आहे आणि हिलियमचा मॉलिक्युलर वेट 4 आहे. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन 0 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजेच 273 आहे. हिलियमचं किती आहे ते काढायचं आहे. सो 3R √3R कॅन्सल होईल. दोन्हीकडे स्क्वेअर करावं लागेल. दोन्हीकडे स्क्वेअर केल्यावरती T/4 25/49 273/2 असं बनेल. 2च्या टेबलमध्ये 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2 इथे गेला तर तो 50/49 273 इज इक्वल टू T. सो आन्सर 273च्या खूप जवळ असलं पाहिजे. पहिलं तर खूप जवळ असलं पाहिजे. केल्विनमध्ये 273च्या खूप जवळ असलं पाहिजे. बघूयात. हे आन्सर 50-50 ऑलमोस्ट कॅन्सल होईल. टेम्परेचर 273 केल्विन येतं आहे विच इज ऑलमोस्ट 0 डिग्री सेल्सिअस. आता मी हे आन्सर अप्रॉक्सिमेटली का लिहिलं आहे? कारण की याचा आन्सर 273 पॉईंट समथिंग येणार आहे. बट रफली आपण कॅल्क्युलेट केलं तर ऑलमोस्ट 0 डिग्री. 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री. सो तुम्ही म्हणाल सर सेम टेम्परेचर आलं. हो, सेम टेम्परेचर आलं कारण की मॉलिक्युलर वेट्स वेगळे आहेत. मॉलिक्युलर वेट्स वेगळे आहेत म्हणूनच तर त्यांचा रेशो वेगळा आला. 5/7चा रेशो आला. दिस रिलेशन होल्ड्स ट्रू ॲट द सेम टेम्परेचर. Okay, so the answer for this question is 0 degree Celsius or 273 Kelvin. This was 11th. Question number 12 बघा. ते म्हणतात डिग्री ऑफ फ्रीडम 6 आहे. फॉर अ गॅस मॉलिक्यूल ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम 6 लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी गिव्स द डॅश रिलेशन बिटवीन मोलर स्पेसिफिक हीट CV आणि R मध्ये काय रिलेशन. अरे तुम्हाला आठवलं पाहिजे हे. 6 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर 6/2 KBT झाली एनर्जी ऑफ एक मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूलची एनर्जी मिळाली ती एक मोलकडे किती होईल? 3RT होईल एका मोलची एनर्जी. आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तुम्हाला CV मिळतो ना. सो CV काय येईल? 3R येईल. सो CVचं उत्तर येईल 3R. असा आन्सर कोणतं आहे? डेल्टा. सिम्पल क्वेश्चन होता.
13th question. Which equation represents polyatomic gas of n degree of freedom? एनर्जी पर मॉलिक्युलर. अरे पर मॉलिक्युलर एनर्जी हाफ KBT असते एका डिग्री ऑफ फ्रीडमला. एन डिग्री ऑफ फ्रीडम असतील त्याला एननी मल्टिप्लाय करायचं. सो n/2 KBT आन्सर येईल. n/2 KT, KBला त्यांनी नुसता K लिहिला आहे, दॅट इज ऑप्शन बीटा. क्वेश्चन नंबर 14. सेकंड लास्ट क्वेश्चन वाचा. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये सांगितलंय R/CV इज 0.67. देन व्हॉट इज द व्हॅल्यू और व्हॉट इज द टाइप ऑफ द गॅस, नेचर ऑफ द गॅस काय. R/CV इज 0.67. 0.67 तुम्ही नीट जर काही बघितलं ना तर 0.67 2/3 असतो. हे तुम्ही नीट बघा. 67 इज 2/3. सो CV ची व्हॅल्यू काय येईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3/2R येईल. 3 वरती जाईल, 2 खाली जाईल आणि CV 3/2R आला आहे. ह्याच्यातनं काही सुचतंय का तुम्हाला? अरे हे तर मोनोसाठी असतो, कारण की CP येणार आहे 5/2R आणि CP/CV गामा मोनोसाठी आहे. सो मोनो आन्सर आहे, मोनो ॲटॉमिक 1. आणि लास्ट क्वेश्चन 15th क्वेश्चन. इनफॅक्ट आपण हे सगळे क्वेश्चन बघितले आहेत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय असेल? मॉलिक्युलर वेट m आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर स्पेसिफिक हीट नाही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पहिलं तर तुम्ही मला सांगा मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय येईल जर गामा दिला असेल तर. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय, गामा R/γ-1. हे तुम्हाला मी त्या फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये दिलं होतं, आठवते का? अँड नाव ह्याच्यावरनं मला मोलर नाही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट विचारली. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कशी काढू शकेन मी? तर मोलर स्पेसिफिक हीट डिवाइड बाय m. सो याला m ने डिवाइड करा. गामा R/m γ-1 असा कोणता ऑप्शन असेल तर ते बरोबर आहे, दॅट इज ऑप्शन बीटा. सो दीज वर 15 DPP प्रॉब्लेम सेट्स आणि हे त्यांचे सोल्युशन्स होते. आय होप तुम्ही सगळे क्वेश्चन्स आधी ट्राय केले असतील आणि नंतर हे सोल्युशन्स बघितले असतील. सो आजचा तुमचा टास्क असा आहे की तुम्ही कालचं लेक्चर आजचं लेक्चरमध्ये जे काही शिकला आहात त्याला रिवाईज करा. 2 times 3 times रिवाईज करा, कारण की KTG संपला आहे आपला इथे. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ रेडिएशन फ्रॉम टुमॉरो. उद्याच्या लेक्चरमध्ये रेडिएशन प्रॉबब्ली मॅक्सिमम पार्ट संपून जाईल, बट वी नीड 1 more लेक्चर. आपण खूप पळवणार नाही आहे, आपण आरामात जाऊयात. सो रेडिएशनमधला काही पार्ट उद्या आणि राहिलेला पार्ट्स थर्सडेच्या लेक्चरमध्ये संपेल. या वीकमध्ये वी आर गोइंग टू स्टार्ट विथ डाऊट सॉल्विंग सेशन्स असणार आहे, ज्याचे आम्ही तुम्हाला एक गुगल फॉर्म देऊ, ज्याच्यावरती तुम्ही PCMBचे डाऊट्स टाकून ते डाऊट्स आपण सॅटर्डेला डिस्कस करू बिफोर द टेस्ट. ओके, सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन, बाय बाय.